सगळ्यांनी उत्तर दिलं होतं की हो. बरोबर की नाही? सो माझंही उत्तर हेच आहे की हो. आजच्या मुलांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्याची कारणं अनेक आहेत. अनेक आहेत. ओके. बरीचशी कारणं तुम्ही पण सांगितलीत आता चॅटिंग बॉक्समध्ये. ओके. बरीचशी कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि ती कारणं तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजून घ्यायची आहेत. ओके. सो तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात अशी मी आशा बाळगतो आणि एक रिक्वेस्ट करतो वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर, कारण का आता मी मेन विषयाला सुरुवात केलेली आहे. की हा वेबिनार अटेंड तुम्ही करत आहात, तर प्रामाणिकपणे वेबिनार अटेंड करा. म्हणजेच काय, की असं नको व्हायला, की काय म्हणतात त्याला, टीव्ही बघताय घरामध्ये आणि टीव्ही बघत बघत हा माझा वेबिनार अटेंड करताय किंवा मग काहीतरी काम करताय आणि काम करताना करताना तुम्ही माझा वेबिनार अटेंड करताय किंवा मग मस्त खाटेवरती झोपलात आणि झोपून माझा वेबिनार अटेंड करताय, असं अजिबात करू नका. काहीच कळणार नाही तुम्हाला, काहीही कळणार नाही तुम्हाला. ओके. जर तुम्हाला खरंच स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं असेल, आजच्या तरुण पिढीसाठी काहीतरी करायचं असेल ना, तर टीव्ही बंद करा आणि प्रामाणिकपणे वेबिनार अटेंड करा. जर तुम्ही काम करत असाल, ते काम बंद करा आणि प्रामाणिकपणे वेबिनार अटेंड करा. आणि सगळ्यात महत्वाचं एअरफोन लावा, वही घ्या आणि पेन घ्या. तर तुम्ही जो वेळ देता त्या वेळेचं चीज होईल, त्या वेळेची किंमत तुम्हाला मिळेल, हा मी विश्वास देतो आणि आपल्या वेबिनारला आजच्या सुरुवात करतो. ओके. आणि हे मी मगाशीच सांगितलं, हे सगळं का? कारण आपल्याला कुठली बोलबच्चनगिरी करायची नाही, कुठलं मार्केटिंग करायचं नाही, कुठली सेल्सची स्कीम तुम्हाला मी सांगणार नाहीये. तर अतिशय महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे, की आजची तरुण पिढी बिघडत का चाललेली आहे, आजचे विद्यार्थी बिघडत का चाललेले आहेत. ओके. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ओके. सो सुरू करूया, की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर येस, गरज आहे. का? त्याची कारणं बरीचशी आहेत. जसं तुम्ही आता मला सगळ्यांनी सांगितलं. पण अजून ना काही महत्वाची कारणं आहेत, ती मी तुम्हाला सांगणार आहे. पण ती सांगण्याच्या अगोदर डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचं एक वाक्य आहे. ते वाक्य मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. त्यांचं वाक्य असं आहे, की सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल, तर आजच्या मुलांवर काम करा. ओके. ज्यांना हे पटलं त्यांनी येस टाइप करा आणि ज्यांना हे नाही पटलं त्यांनी नो टाइप करा फास्ट. डॉक्टर अब्दुल कलाम यांचं हे वाक्य आहे, सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल, तर आजच्या मुलांवरती काम करा. किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाइप करा फास्ट. ज्यांना नाही पडत त्यांनी नो टाइप करा फास्ट. फास्ट. ग्रेट. ग्रेट. छान. ग्रेट. येस. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत की येस सर पटतंय. ओके. ग्रेट 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 ग्रेट. बघा, अतिशय महत्वाचं हे वाक्य आहे की आजच्या मुलांमध्ये काम करा. आणि एक तुम्हाला सिक्रेट सांगतो की ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ओके. ही जबाबदारी आपल्यावरती आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ही आपल्यावरती का आहे? बरोबर की नाही? तुमचा प्रश्न असेल की सर ही आपल्यावरती का आहे जबाबदारी? तर त्यामागची कारणं आपल्याला ना आज समजून घ्यायची आहेत, की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवरती काम करा, असं त्यांचं जे वाक्य आहे. तर ते वाक्य आपल्याला ऍप्लिकेबल आहे, की येस, ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ती का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आजच्या पालकांना खरंच वेळ नाहीये. मग तुम्ही म्हणाल, "सर कसं काय म्हणतात तुम्ही असं?" येस, आपल्याला समजून घ्यायचं. ओके. की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचा असेल, तर आजच्या मुलांवरती काम करा आणि काम करण्याची जबाबदारी एका समुपदेशकावरती का आहे? कारण आजच्या पालकांचे काही म्हणलं ना प्रेझेंट, वास्तव हे याला कारणीभूत आहे. मग काय आहे आजच्या पालकांचं वास्तव? तर बघा ना, हे खूप छान बोलकं चित्र आहे. योगेश चव्हाण यांचं हे चित्र आहे. हॅट्स ऑफ त्यांना, की त्यांनी बोलकं चित्र इथे दिलेलं आहे. आजी-आजी रोज रात्री आपल्या घरी एक बाई आणि पुरुष येतात आणि सकाळी गायब होतात. ते कोण आहेत? असं कोण विचारतंय? एक मुलगा आपल्या आजीला विचारतोय. आणि आजी काय म्हणते, "बाळा ते तुझे आई-बाबा आहेत. सॉफ्टवेअरमध्ये जॉब करतात." ही रिअॅलिटी आहे जी आपण नाकारू शकत नाही. आणि मला खूप दुःख होतं सांगताना, की प्रथम म्हणजे पहिल्यांदा हे ना शहरी भागामध्ये बघायला मिळायचं, की आई-वडील दोघेही बाहेर पडायचे घराच्या. पण आता तसं नाहीये. आता खेडेगावांमध्ये पण हीच परिस्थिती आहे. तालुका, जिल्हा लेव्हलला पण हीच परिस्थिती आहे, की दोन्ही घराच्या बाहेर पडतायत आणि मग खूप प्रॉब्लेम्स होतोय, की मुलांना जो क्वालिटी टाईम पाहिजे ना, तो मिळत नाहीये. पालकांकडून मुलांना जो क्वालिटी टाईम पाहिजे तो मिळत नाहीये आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत. आणि मग काय झालंय माहितीये का, एक वेगळी स्पर्धा सुरू आहे. पालक एका वेगळ्या स्पर्धेमध्ये
आहेत की माझी पर्सनल लाईफ, माझी पर्सनल स्पेस, माझं स्टेटस, माझे गोल्स, माझे अचिव्हमेंट्स, माझं करिअर, बरोबर की नाही, ह्या माझ्यामध्ये काय झालेले आहेत ते खूप अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असं झालाय की मुलांसाठी जो क्वालिटी टाइम पाहिजे ना, क्वालिटी टाइम त्यांना देता येत नाहीये. ओके. किती लोकांना हे पटतंय त्यांनी येस टाईप करा. आपण थोडंसं डिस्कस करून पुढे पुढे जाणार आहोत, कारण असं नको व्हायला की मी बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय. असं नको व्हायला. ओके. तुम्हालाही पण त्या गोष्टी पटल्या पाहिजेत. जर तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तरच आपण पुढे पुढे जाण्यात अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाही. ओके. हे किती लोकांना पटतंय की आज एक स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये झालंय असं ना की वेळच नाहीये मुलांना. क्वालिटी टाइम आपण म्हणतो ना, तो द्यायला पालकांकडे वेळ नाहीये. अपेक्षा मात्र खूप आहेत पालकांना, की माझ्या मुलाने हे करावं, माझ्या मुलाने ते करावं, माझ्या मुलाने असं बनावं, तसं बनावं. खूप अपेक्षा आहेत. ओके. पण वेळ नाहीये. सो हे किती लोकांना पटते त्यांनी येस टाईम करा. बघा, मी खूप मोठा ज्ञानी आहे असं अजिबात नाही. जसं मी सुरुवातीलाच केलं की मलाही 2 मुलं आहेत. एक मुलगी मोठी आहे माझी आणि आता मुलगा आहे. ओके. सो आपण सगळे पालक आहोत आणि त्यामुळे आपल्याला जे आहे ते क्लिअर बोलायचं असं नाहीये. ओके. सो ग्रेट. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत की येस सर पटतंय. म्हणजे तुम्हाला पटतंय. ओके. की आज वेळ नाहीये. क्वालिटी टाईम नाही देता येत आहे. ओके. हे झालं पहिलं वास्तव. हे झालं पहिलं सिक्रेट. अजून काय सिक्रेट आहेत? अजून काय कारणं आहेत, की ज्याच्यामुळे आज मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. किंवा आजच्या मुलांवरती काम करण्याची गरज आहे. तर दुसरं कारण असं आहे ना मित्रांनो, की वाढता वापर सोशल मीडियाचा. ओके. आज झालंय असं ना, प्रत्येकाच्या हातामध्ये Android आहे. पालकाच्या आहे, आईच्या आहे, मुलीच्या आहे, सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्याच्यामुळे झालंय असं, की त्या सोशल मीडियामध्ये ना इतके अडकून गेलेत ना सगळे, की एकमेकांकडे बघायला देखील वेळ नाहीये, एकमेकांशी संवाद साधायला देखील वेळ नाहीये. आणि मग झालंय असं, की मुलगा आहे TikTok वरती, मुलगी आहे YouTube वरती, आई आहे YouTube वरती किंवा Instagram वरती, वडील आहे Facebook वरती. प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये एंगेज आहे आणि संवाद हा होतच नाहीये. आणि मग काय झालंय, वाढत्या सोशल मीडियामुळे ना एकमेकांमधला संवाद कमी झालाय. मी तर म्हणेन कमी नाही, संपलाच आहे आणि याच्यामुळे आज यांना काउन्सिलिंगची गरज आहे. हे ते लक्षात. कारण का खूप महत्वाचं आहे. मी नेहमी सांगतो गोष्ट, की संवाद हा वाहत्या झऱ्यासारखा असला पाहिजे. तुम्ही म्हणाल का सर? कारणं आहेत. झरा जोपर्यंत वाहतोय ना, तोपर्यंत त्यातलं पाणी शुद्ध असतं लक्षात घ्या. निखळ असतं. ओके. म्हणजे कोकणामध्ये मी कोकणातला आहे मूळचा. आम्ही पितो देखील झऱ्यातलं पाणी. आणि जर तो झरा थांबला, वाहता जरा थांबला, तर त्या झऱ्याचं रूपांतर ना डबक्यामध्ये होतं. आणि मग काय होतं माहिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, की त्या डबक्यातल्या पाण्याचा जो ताबा आहे ना, ते जनावरं घेतात, कीटक घेतात. त्याच्यात अशा माश्या येतात. ओके. सो सांगायचं तात्पर्य असंच आहे, की नात्यामध्ये पण तीच गोष्ट आहे, की जोपर्यंत संवाद आहे ना, तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नातं चांगलं राहील, पक्कं राहील, भक्कम राहील. ओके. आणि ज्या दिवशी त्या नात्यातला संवाद तुटला जाईल ना, तेव्हा त्या नात्याचं रूपांतर वेगळ्याच नात्यामध्ये होईल. म्हणून आपण बघतो की नाही, की मुलांना पालकांनी काय सांगू द्या, पटत नाही. पालकांनी एखादी गोष्ट सांगितली, की पालक हे माझे गुन्हेगार किंवा पालकांना माझं वाईटच चिंतायचं असतं. पण तीच गोष्ट जर का बाहेरच्या एखाद्या मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितली किंवा त्यांच्या पालकांनी सांगितली, तर ते मात्र देव. म्हणजे बाहेरच्यांचं पटतं आणि घरच्यांचं मात्र अजिबात पटत नाही. म्हणजेच आता याचा ताबा घरच्यांशी आहे का? अजिबात नाहीये. म्हणजे त्या मुलाचा ताबा कुणाशी आहे? बाहेरच्यांशी आहे. आणि का होतंय? तर का संवाद. ओके. आणि म्हणून आजच्या घडीला मी असं म्हणेन, की ह्या तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो अति झाल्यामुळे आज संवाद तुटलाय, संवाद थांबलाय आणि हे एक मोठं कारण आहे, की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे त्याचं. येते लक्षात? ओके. खूप आहे याच्यावरती बोलण्यासारखं, पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं कारण आहे, की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का भासतीये किंवा का आहे? तर ते कारण म्हणजे आजच्या पालकांना काय वाटतं माहितीये का? की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होईल. ओके. माझ्या काउन्सिलिंग सेंटरला बरीचशी मंडळी येते, पालक मंडळी आणि म्हणते, की "सर, वन ऑफ द बेस्ट कोचिंग तिथे मी ₹2,00,000 डोनेशन भरलेलं आहे आणि मुलाला माझ्या
कोचिंग क्लास टाकेल आहे, तर माझी चिंता आता संपली. किंवा मग वन ऑफ द बेस्ट स्कूल इन अवर एरिया, आमच्या एरियातल्या एका नामांकित शाळेमध्ये मी त्याचं ऍडमिशन घेतलेलं आहे. खूप मोठं डोनेशन तिथे पण भरलेलं आहे. सो माझी चिंता आता संपली. ओके, सो ही एक मोठी समजूत आहे आजकालच्या पालकांची. ओके, सो मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, जसं की काय तुम्हाला वाटतं, तुम्ही सगळे काउन्सिलर बनण्यासाठी आला आहात, बरोबर की नाही? सो तुम्हाला एक काउन्सिलर बनून आजच्या तरुण पिढीचं समुपदेशन करायचं आहे, विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायचं आहे. ओके, सो तुम्हाला काय वाटतं की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होईल? काय वाटतं? येस सर नो मध्ये मला उत्तर द्यायचं आहे फास्ट. हे खरं आहे का की खरंच चांगली शाळा आणि चांगला क्लासेस जर मिळाला एखाद्या विद्यार्थ्याला तरच त्याचं करिअर चांगलं होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत, त्याचं करिअर बरबाद? काय वाटतं तुम्हाला? फास्ट. विद्याश्री म्हणतात नो, अर्चना म्हणतात नो. ओके, गोप नारायण म्हणतात नो, आरती दुबे म्हणतात नो, सायली म्हणतात नो, उषा म्हणतात नो. ओके ग्रेट, खूप लोकांचे मेसेज येतात की नो. येस, ज्योती देशपांडे म्हणतात तसं काही नाही. ओके ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. ओके ठीक आहे. येस ग्रेट, छान छान. येस येस. बघा मी इथे ना एक गोष्ट क्लिअर करतो की मी कुठल्याही शाळेच्या विरोधात नाही, मी कुठल्याही कोचिंग क्लासच्या विरोधात नाही, मी कुठल्याही शिक्षकाच्या विरोधात नाही. एक तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो की मी आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त प्रोग्राम्स हे स्कूल आणि कॉलेजेस आणि कोचिंग क्लासमध्ये घेतलेले आहेत. ओके, मी रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास 175 शाळा केलेल्या आहेत. मी तुमचं स्वामी विवेकानंद संस्था आबा पाटलांची, त्या संस्थेच्या जवळपास मी 150 शाळा केलेल्या आहेत. मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत की जिथे मी प्रोग्राम्स घेतलेले आहेत. ओके, मध्ये गोल सेटिंग असेल, करिअर असेल, किंवा मग अभ्यास कसा करावा असेल, किंवा मग मेंटल हेल्थवरती असेल, ओके, पर्सनल डेव्हलपमेंट वरती असेल. सो मी कोणालाही वाईट नाही म्हणत आहे. ओके, पण आधी ना आपल्याला हा विषय खोलात जाऊन समजून घ्यायचा आहे, कारण का मला असं वाटतं तुम्ही भले हा वेबिनार मोफत असेल, तुम्ही कोर्स कराल माझ्याकडे पैसे भरून किंवा कोर्सला ऍडमिशन घ्याल हे मला माहिती नाही. ओके, आणि मुळात मी कधी कोणाला जबरदस्ती करत पण नाही. पटलं तर यायचं, नाही तर सोडून द्यायचं. पण निदान आपण जो वेळ द्या त्या वेळेत आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, हे माझं नेहमी असतं. आणि म्हणून मी हा विषय फक्त थोडासा डिस्कस करतो, डीप मध्ये जाऊ. ओके, सो मला हा प्रश्न विचारायचा होता की किती लोकांना हे पटलंय की येस हे असेल तरच चांगलं, नाहीतर नाही, असा मी प्रश्न केला आणि खूप लोकांनी त्याच्यावरती मेसेजेस केलेले आहेत. ओके, येस ग्रेट 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 ग्रेट. येस, आता याच्यावरती आहे ना मी माझं पण उत्तर तुम्हाला देतो आणि माझं उत्तर काय आहे ते देखील तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. ओके, सो माझं असं उत्तर आहे की नो, नाही. ओके, म्हणजे आजकालच्या पालकांना जे वाटते ना की चांगली शाळा आणि चांगलं शिक्षण म्हणजेच चांगलं करिअर होय, ते मला कुठेतरी ना चुकीचं वाटतंय. तुम्ही मला सर कसं काय, तुम्ही कशावर बोलताय, तुमचा काय अनुभव याच्यामधला? तर मी असं सांगेन की पहिली गोष्ट तर मी कुठल्याही कोचिंग क्लासला गेलो नाही, कारण का आपल्या वेळेला म्हणजे माझ्या तरी वेळेला म्हणजे शिकवणी हा प्रकार नव्हताच. मी खेड्यात शिकलेलो आहे, मुक्काम पोस्ट पांगारी, तालुका महाड, जिल्हा रायगड. संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून जिल्हा परिषद शाळेमधून आणि कोकणामध्ये गावामध्ये झालेलं आहे, महाडमध्ये. ओके, महाडपासून एक 17-18 किलोमीटर खेडेगाव आहे. मुंबईमध्ये जेव्हा प्रथमतः आलो मी 5 मे 2003 ला, तेव्हा मला प्रथमतः माहिती पडलं इकडे आल्याच्या नंतर की शिकवणी किंवा कोचिंग क्लासेस ही एक वेगळी इंडस्ट्री जिथे करोडचं उलाढाल होते. पण तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. बाकी कॉन्व्हेंट, सीबीएसई ही तर हा तर प्रकारच माहिती नव्हता मला. ओके, तर मला असं म्हणायचं की मला चांगली शाळा, चांगला काही असा काही प्रकारच नव्हता. जे काही मिळालं ते मिळालं, पण मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. ना इंग्लिश मिडियमची स्कूल मला मिळाली, ना कुठलं कोचिंग क्लासेस मिळालं, ना मला कुठले काहीच नाही मिळालं. ओके, सो मला एवढंच म्हणायचं आहे की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजे चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर नाहीये. तर त्याचबरोबर आपल्या घरातून आपल्या आई वडिलांचे आपल्याला मिळाले चांगले संस्कार हे देखील खूप गरजेचे आहेत. आणि त्याबद्दल मी माझ्या आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार आमच्यावरती केले आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आज मी तुमच्या समोर आहे. ओके, त्यामुळे एक गोष्ट इथून पुढे लक्षात घ्या तुम्ही पण, की चांगलं शिक्षण जरी नाही देता आलं ना मुलाला तरी चालेल, चांगले संस्कार द्या. तुमचा मुलगा, तुमची मुलगी तिचं करिअर स्वतः घडवेल, हे ते लक्षात. आणि म्हणून हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा की चांगलं शिक्षण प्लस चांगले क्लासेस, ओके, किंवा प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू
चांगलं करिअर किंवा चांगलं शिक्षण प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू चांगलं करिअर. ओके, म्हणजे हे संस्कार खूप गरजेचे असतात, हे मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, आणि हे चांगले संस्कार एका आई वडिलांकडूनच जाऊ शकतात. ओके, पण आज आई वडिलांकडे वेळच नाहीये, मग ते चांगले संस्कार कसे देणार? हा मुळात मोठा प्रश्न आहे इथे, आणि तो आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या सगळ्यांना समुपदेशक बनायचं आहे इथे लक्षात. आणि म्हणून ही गोष्ट इथे आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे, की यासाठीच आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे, कारण का आजची मुलं भरकटत चालली आहेत, दिशावूनच चाललेली आहेत, व्यसनाधीन होत चाललेली आहेत, कारण का त्यांना चांगले संस्कार आजच्या पालकांकडून दिले जात नाहीयेत. इथे लक्षात. ओके, सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सांगत बसलो तर आपली रात्र इथेच निघून जाईल, की आज ज्याच्यामुळे ह्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. ओके, आणि म्हणून आपल्याला एक समुपदेशक म्हणून या विद्यार्थ्यांचा भावविश्व समजून घेणं गरजेचं आहे, कारण का आजची मुलं कन्फ्युज झालेत, गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये. त्यांना कळत नाही की नक्की योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय, काहीच कळत नाही. ते वाहत चाललेत आणि म्हणून यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे, आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये समुपदेशकांची आवश्यकता आहे. कारण फक्त मुंबई, पुणे जर शहरी भाग सोडला तर बाकीच्या ठिकाणी समुपदेशक नाहीच आहेत. मुळात समुपदेशन हा विषयच बऱ्याच मुलांना लोकांना माहिती नाही, बऱ्याच पालकांना माहिती नाहीये. येते लक्षात. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, समुपदेशनाच्या माध्यमातून या मुलांना समजून घ्यायचं आहे. त्यांचं भविष्य समजून घ्यायचं आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्यायचं आहे. योग्य दिशा समजून सांगायची आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. येते लक्षात. हेच काम आपल्याला करायचं आहे. बाकी आपल्याला कुठलंही सेल्स मार्केटिंग करायचं नाही, गुरुबच्चनगिरी करायची नाही, उगाचच कोणातरी मोटिवेट करायचं नाहीये, काल्पनिक गोष्टी सांगायच्या नाहीयेत. तर अतिशय चांगलं काम आपल्याला करायचं आहे, की समाजामधली जी काही तरुण पिढी आहे, विद्यार्थी संख्या आहे, जी भरकटत चाललेली आहे, तिला योग्य दिशेवरती आणायचं आहे. सो हे काम करायला किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. ओके, फास्ट. हे काम करायला किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या वेळेनुसार. ओके, हे काम करण्यासाठी आपल्याला आपली नोकरी सोडायची नाहीये, आपला व्यवसाय बंद करायचा नाही, काहीच नाहीये. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हे काम करायचं आहे. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, एखाद्या रविवारी एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवा. काही लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्या दिवशी तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवा. बरोबर की नाही? काहींची शिफ्ट वाईज नोकरी असते, सकाळी 7 ते दुपारी 3, 3च्या नंतर फ्री असतात. एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवा. बरोबर की नाही? सो हे काम आपल्याला करायचं आहे एक समुपदेशक म्हणून. सो किती जण तयार आहेत हे काम करायला? तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय सगळं सांभाळून? तर येस टाइप करा. आपण पुढे जात आहोत. इथपर्यंत आपण काय बघितलं? काय अभ्यासलं आपण इथपर्यंत? की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे? त्यामागची कारणं काय आहेत? तर आपण काय बघितलं? सगळ्यात पहिलं वाक्य बघितलं, की डॉक्टर अब्दुल कलाम यांचं वाक्य, की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचा असेल, तर आजच्या मुलांवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि ही आजच्या मुलांवरती काम करण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे. पण आपण पुढे जाऊन काय बघितलं, की आजच्या पालकांना खरंच वेळ नाहीये. त्यामुळे आजच्या पालकांकडून आजच्या मुलांना क्वालिटी टाईम दिला जात नाहीये. ओके. कारण का पालक एका स्पर्धेमध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून ते दोघेही बाहेर पडतायत. मग पुढे आपण जाऊन काय बघितलं, की आज सोशल मीडिया जेव्हा कधी वेळ मिळतो, तेव्हा ते सोशल मीडियामध्ये अडकले आहेत. त्यामुळे तो संवाद पण त्यांच्याकडून होत नाहीये. सो अशी बरीचशी कारणं आपण बघितली आणि म्हणून मग आपण काय बघितलं, की ही जी जबाबदारी आहे सक्षम आणि सुदृढ भारत बनवण्याची किंवा आजच्या विद्यार्थ्यांना घडवण्याची, ती कोणावरती आहे? तर एका समुपदेशकावरती आहे. ओके. आणि मग तीच आपल्याला पार पडायची आहे आणि ही जबाबदारी घेण्यासाठी किती जण तयार आहेत असा मी मेसेज केला. खूप लोकांचे मेसेज आले की येस सर. ओके. चला. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. धन्यवाद. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चलो छान. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत, की इथपर्यंत आपल्याला कळलं, की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे हे आपल्याला कळलं. मग आता आजच्या मुलांचं जर का आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल, तर सगळ्यात पहिलं ना आपल्याला ते शिकावं लागेल. येते लक्षात. आपल्याला ते शिकावं लागेल, कारण आपण जर शिकलो नाही, तर आपण त्या मुलांचं काउन्सिलिंग करू शकणार नाही. कारण का आजची मुलं खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ओके. जे आहे ते मी स्पष्ट तुम्हाला बोलतो, की आजची मुलं कशी आहेत? स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आपण विचार देखील करू शकत नाही. इतकी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके. आणि म्हणून आपल्याला प्रथम ना ते शिकावं लागेल आणि त्यासाठीच आपला हा कोर्स आहे. मग ह्या कोर्समध्ये ना काय नक्की सिलेबस आहे, काय नक्की अभ्यासक्रम आहे ना, तो आधी शांतपणे समजून घ्या.
येते लक्षात की काय नक्की तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे ते आधी शांतपणे समजून घ्या आणि मग आपण शेवटाकडे गेल्याच्या नंतर तुमच्या महत्वाच्या प्रश्नांकडे आपण येणार आहोत. ओके, तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला ज्या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे ते म्हणजे समुपदेशन म्हणजे नक्की काय. इथून सुरुवात मी तुम्हाला करणार आहे. बऱ्याच लोकांचा ना खूप मोठा गैरसमज असतो की सर समुपदेशन म्हणजे काय, छान छान बोलायचं एखाद्या विद्यार्थ्याशी, त्याला छान छान गोष्टी सांगायच्या काल्पनिक. ओके, झालं काउन्सिलिंग. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मोटिवेशन डझन वर्क. मी नेहमी एक गोष्ट सांगतो की मोटिवेशन टिकत नाही. ते 24 तास असतं, 2 दिवस असतं, आठवडाभर असतं आणि निघून जातं. ओके, आपल्याला मोटिवेट नाही करायचं विद्यार्थ्याला. आपल्याला काय करायचं माहितीये का, त्या विद्यार्थ्याची कारणं समजून घ्यायची. ओके, आज बरीचशी कारणं आहेत. बरेचसे पालक येतात आपल्याकडे आणि सांगतात की सर माझ्या मुलाला अभ्यासामध्ये इंटरेस्टच राहिलेला नाही. ओके, कोरोनाच्या अगोदर आहे ना फक्त 60 to 70% पालकांची तक्रार होती ही. पण कोरोनाच्या नंतर 100पैकी 99% पालकांची तक्रारी वाढलेली आहे की सर आमच्या मुलाचा किंवा आमच्या मुलीचा अभ्यासामध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. ओके, त्याच्यानंतर बरेचसे पालक येऊन म्हणतात की सर माझ्या मुलाचा मोबाईलचा, इंटरनेटचा जो वापर आहे तो खूप वाढत चाललेला आहे. ओके, बरेचसे पालक आपल्याकडे येतात ते सांगतात की सर आमचा मुलगा, आमची मुलगी आमचं अजिबात ऐकत नाही, लगेच उलटे बोलतात आम्हाला, आम्हाला अजिबात व्हॅल्यू देत नाही. ओके, सो ही कारणं घेऊन आपल्याकडे पालक येतात. ओके, ह्या तक्रारी घेऊन आपल्याकडे पालक येतात. मग आपल्याला काय करायचंय तर ह्या तक्रारी समजून घ्यायच्या. ओके, ह्या अडचणी समजून घ्यायच्यात पालकांच्या आणि मग याचं सोल्युशन आपल्याला त्यांच्यावरती काढायचं आहे. म्हणजे सोल्युशन काढण्यासाठी मग आपल्या त्या अडचणीच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. रूटला जाणं खूप गरजेचं आहे, की आज जर का मुलगा उलटा बोलतोय, उलट बोलतोय, तो नक्की का बोलतोय? त्यामागची कारणं काय? त्यामागचं मूळ काय? तो जर का जास्त सोशल मीडियावरती आहे किंवा तो जर का जास्त मोबाईलचा वापर करतो, तो नक्की का करतोय? मोबाईल वापरणं हे चुकीचं आहे का मला सांगा? टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे चुकीचं आहे का? तर अजिबात नाहीये. आज जर टेक्नॉलॉजीचा वापर नसता केला, तर आपण इथे भेटलो असतो का? अजिबात नसतो. बरोबर की नाही? सो टेक्नॉलॉजीचा वापर करणं चुकीचं नाहीये. पण त्याचा अतिवापर आणि त्याचा दुरुपयोग हे चुकीचं आहे. इथे लक्षात म्हणजे आपल्याला काय करायचंय, की आपल्याला ना त्याच्या रूटवरती काम करायचंय. एखादा मुलगा जर का डिप्रेशनमध्ये आहे, तर नक्की तो का डिप्रेशनमध्ये गेला? त्यामागची कारणं काय? ती शोधून त्याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे. आणि यासाठी आपल्याला एक हिस्ट्री फॉर्म भरून घ्यायचा असतो. ओके. तो तुम्हाला दिलाच होता माझ्याकडनं, की जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग कराल, तेव्हा त्याची सगळ्यात पहिली हिस्ट्री घ्यायची असते. ओके. आणि मग ते हिस्ट्री फॉर्मच्या नुसार आपण काय करतो, त्याचं काउन्सिलिंग करतो. पण इथे मला तुम्हाला काय सांगायचंय, की काउन्सिलिंग म्हणजे बोलबच्चनगिरी करणं, मोटिव्हेट करणं किंवा छान-छान काल्पनिक गोष्ट सांगणं नाहीये. तर त्या विद्यार्थ्याचं जे काही कारण आहे, त्या विद्यार्थ्याची जी काही तक्रार आहे, त्या तक्रारीच्या मुळाशी जाणं होय. ओके. वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या तुम्हाला मी तिथे एक्सप्लेन करणार आहेच आहे. आपल्या कोर्समध्ये एक्सप्लेन करेनच आहे. ओके. म्हणजे इथे थोडक्यात तुम्हाला मी एवढंच सांगेन, की जर आपल्याला एखाद्या झाडाकडून जर का चांगली फुलं, चांगली फळं पाहिजे असतील, तर मला सांगा त्या झाडाच्या फांदींना खत आणि पाणी टाकून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. त्या झाडाच्या मुळावरती आपल्याला खत-पाणी टाकणं गरजेचं आहे. सेम जर का मला एखाद्या मुलाला स्ट्रेस डिप्रेशनमधून बाहेर काढायचं असेल, वाईट चुकीच्या सवयीपासून जर का बाहेर काढायचं असेल, त्याला मोबाईल इंटरनेटपासून जर का बाहेर काढायचं असेल, त्याला जर का अभ्यासात आवड निर्माण करून द्यायची असेल, त्याला जर का आई-वडिलांच्या मेहनतीची किंमत पटवून द्यायची असेल, जाणीव करून द्यायची असेल, तर त्याला वर मोटिव्हेट करून काय फायदा आहे का? नाही. तर त्याला मुळावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला रिझल्ट मिळणार आहे लक्षात घ्या. आणि हेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे, की समुपदेशन म्हणजे नक्की काय? ओके. त्याच्यानंतर समुपदेशकासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत, ते देखील मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत. माझ्याकडे म्हणजे मी अतिशयोक्ती नाही सांगत आहे. तुम्ही माझ्या YouTube चॅनलला जा, Facebookला जा. अनेक विद्यार्थ्यांचे माझे अभिप्राय तिथे तुम्हाला बघायला मिळतील, की त्यांनी लाईव्ह रेकॉर्डेड करून दिलेले आहेत, की माझ्याकडे अनेक एम-एस-डब्ल्यू झालेले विद्यार्थी आहेत, अनेक बी-ए इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी, त्याच्यानंतर क्लिनिकल सायकॉलॉजी, एम-ए इन क्लिनिकल सायकॉलॉजी, एम-ए इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी, अगदी पी-एच-डी इन सायकॉलॉजी झालेले विद्यार्थी आहेत माझ्याकडे, की ज्यांनी माझ्याकडनं हा कोर्स केलाय आणि त्यांनी सांगितल्यानंतर एवढंच सांगितलेलं आहे, की सर आत्तापर्यंत सायकॉलॉजीचा इतका अभ्यास केला. ओके.
पण कधीच असा कॉन्फिडन्स नाही आमचा वाढला की एखाद्या विद्यार्थ्याचं आम्ही काउन्सिलिंग करू शकतो. पण जेव्हा तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा नियम आम्ही शिकलो, तेव्हा आता इतका कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे की आमच्यासमोर कुठलीही केस येऊ द्या, स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, एक्सटर्नल अफेअर, टीनेज प्रॉब्लेम्स, ऍडिक्शन, कुठलीही केस येऊ द्या एखाद्या विद्यार्थ्याची, आम्ही सहज ती सॉल्व्ह करू शकतो. इतका कॉन्फिडन्स आम्हाला तुमच्या नियमांमधून मिळाला. ओके. आणि नक्कीच हे नियम खूप महत्वाचे आहेत. आणि मी नेहमी सांगतो की हे जे नियम मी तुम्हाला शिकवणार आहे ते कुठली पुस्तकं वाचून नाही किंवा कुठले युट्यूबचे व्हिडिओ बघून नाही, तर मी 17 वर्ष जे काही अनुभवलेलं आहे ना, त्या 17 वर्षाच्या अनुभवातूनच मी तुम्हाला ते शिकवणार आहे. कारण माझं असं ठाम मत आहे की सायकोलॉजी सारखा विषय किंवा काउन्सिलिंग सारखा विषय असा वाचून नाही शिकवता येत. ओके. त्याला अनुभव लागतो आणि तो अनुभव माझ्याशी आहे आणि त्या अनुभवातून मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की सर, समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते? समुपदेशन आहे, त्यात कसलेले प्रकार? असं नाहीये, त्याचे पण प्रकार आहेत. किती कोणते तुम्हाला मी शिकवून, काही टेन्शन करू नका. ओके. सो प्रथमतः तुम्हाला समुपदेशन हा विषय शिकवला जातो आणि मग आपले मेन टॉपिक आहे त्यामध्ये मी तुम्हाला शिकवतो. कारण का माझं नेहमी असं म्हणणं असतं की तुमचा पाया भक्कम होणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि तुमचा पाया जर भक्कम झाला तरच तुम्ही पुढे जाऊन मुलांचं काउन्सिलिंग करू शकता. आणि म्हणून प्रथम तर समुपदेशन आणि मग पुढचा आपला विषय असतो की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतो की एक समुपदेशक म्हणून तुम्ही मुलं आणि पालक यांचे नातेसंबंध कसे सुधारू शकता. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही कुठल्याही पालकांना विचारा की तुमचं आणि तुमच्या मुलांचं कसं आहे. 99% पालक एवढं सांगतील की पटत नाही. येते लक्षात? 90 नाही. मी आता तुम्हाला प्रश्न करणार होतो, पण जाऊ दे, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. मला माहिती आहे तुमच्यापैकी सगळ्यांचे उत्तर ही चालली असती, की सर नाही पटत मुलांचं. नाही पटत मुलांचं आणि पालकांचं. ओके. खूप त्याला कारण आहेत. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, की आपल्याला गुरुजी आणि बाई होत्या. ओके. आत्ताच्या मुलांना सर आणि मॅडम आहेत आणि म्हणून पटत नाही. बरोबर की नाही? म्हणजे मला तरी गुरुजी आणि बाईच होत्या. ओके. आताच्या मुलांना सर आणि मॅडम आहेत. बरोबर की नाही? कारण का जग बदललंय, लक्षात घ्या. सगळंच बदललेलं आहे. म्हणजे मला आठवतंय की पूर्वी मी जेव्हा कपडे घ्यायला दुकानात जायचो, तेव्हा जर का एखाद्या म्हणजे म्हणतात ना पॅन्टीचा धागा जरी निघालेला असला ना, तरी मी म्हणायचो की बाबा रे ही पॅन्ट बदलून दे, ही फाटलेली पॅन्ट आहे. आज काय? विचारा कुठल्याही दुकानवाल्याला, तो सांगेल दिवसातनं जर का 50 पॅन्टी विकल्या जातात, तर त्यातल्या 45 पॅन्टी किंवा मिनिमम 40 पॅन्टी ह्या फाटलेल्या विकल्या जातात. मग पूर्वी गुडघ्याच्या खाली फाटली होती ती पॅन्ट, बरोबर की नाही? नंतर ती गुडघ्यावरती फाटली. नंतर मांडीवरती फाटली. स्पष्ट बोलायला काय हरकत आहे ना? आपण सगळे मॅच्युअर्ड आहोत. बरोबर की नाही? मांडीवरती फाटली. आता येणाऱ्या काळामध्ये ती पॅन्ट, ती जीन्स पॅन्ट कुठे फाटेल माहिती नाही. म्हणजेच काय, की खरंच जग बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलत चालल्या. येते लक्षात? म्हणजे पूर्वी आपण न्याहारी करायचो. म्हणजे आम्ही तर न्याहारी बोलायचो त्याला. आता ब्रेकफास्ट आला, स्नॅक्स, बरोबर की नाही? सो सगळंच बदललेलं आहे. आता सुखाची व्याख्या बदललेली आहे, दुःखाची व्याख्या बदललेली आहे, आनंदाची व्याख्या बदललेली आहे, समाधानाची व्याख्या बदललेली आहे. अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. ओके. आणि या सगळ्यांचा परिणाम कुठे ना कुठेतरी त्या नात्यावरती होतोय. आणि म्हणून नातं काय होतंय? बिघडत चाललेलं आहे. ओके. आणि म्हणून आज एक समुपदेशक म्हणून तुम्हाला हे आम्ही शिकवणार याच्यामध्ये, की अरे एक समुपदेशक म्हणून हे बिघडलेलं नातं कसं सुधारायचं? गरज आहे. हे नातं सुधारणं खूप गरज आहे. बघा ना, आत्ताच उदाहरण घ्या ना, महाजनी जे एक्सपायर झाले, आपले बॉलिवूडचे स्टार, बरोबर की नाही? गेली वर्षभर आय थिंक ते त्यांची फॅमिली सोडून पुण्यातल्या एका कुठल्यातरी खेडेगावामध्ये एखाद्या रूममध्ये राहत होते. ते त्यांच्या मुलाशी बोलत नव्हते. कोणाशीच बोलत नव्हते. ओके. त्यांचा देहांत झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की 3 दिवस त्यांची बॉडी त्या रूममध्ये होती. जेव्हा वास मारायला लागला, तेव्हा कळायला लागलं शेजाऱ्यांना, की काहीतरी झालंय आणि तेव्हा मग सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. इथे लक्षात, ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे संवादच झाला नाही त्या व्यक्तीशी. मग असं कोणाला वाटलं, म्हणजे जर संवाद झाला असता तर काही वाटलं नसतं, पण संवादच नाहीये त्या व्यक्तीशी कोणी केलेला. म्हणजे इथे लक्षात, की काय वाईट परिस्थिती आहे सध्या. आणि म्हणून आपल्याला आहे ना, हे कार्य करायचं ना, ते खूप पुण्याचं काम आहे. आता तुम्ही कुठल्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघता मला माहिती नाहीये. ओके. पण मी खूप वेगळ्या नजरेने बघतो, की हे पुण्याचं काम आहे.
की तुम्ही एखाद्या आई वडिलांचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या जवळ तुम्ही ठेवणार आहात. तुम्ही एखाद्या मुलाच्या मनामध्ये त्याच्या आई वडिलांबद्दल रिस्पेक्ट, आदर निर्माण करणार आहात. गुरुजनांबद्दल आदर निर्माण करणार आहात. समाजाबद्दल आदर निर्माण करणार आहात. इथे लक्षात, खूप पुण्याचं काम आहे आणि हे कुठेही शिकवलं जात नाही, लक्षात घ्या. ओके, ते तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे की तुम्ही एक समुपदेशक म्हणून हे नातेसंबंध कसे सुधारायचे आपण. ओके, एखाद्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, निर्णय क्षमता कशी वाढवायची, वर्तणूक समस्या कशा सोडवायच्या, विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय कसं ठरवायचं, विद्यार्थ्यांची अभ्यासातली आवड कशी निर्माण करायची. जसं मी मगाशी सांगितलं की 99% विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड निघून गेली आहे. इतकं मोबाईल ऍडिक्शन झालेलं आहे ना की बास रे बास. इतके गेम्स मध्ये अडकलेत ना विद्यार्थी, बरंचसं काय झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्याने करिअर कोणत्या आणि कसं निवडावं, निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी कसं व्हावं, परीक्षेची भीती कशी घालवावी, हे सगळे टॉपिक तुम्हाला ह्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या आधारावरती शिकवले जातात. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासातली एकाग्रता कशी वाढवायची, विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. मोबाईल इंटरनेटचा हा टॉपिक आला, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक केस सांगतो. ओके, आहे आपल्याकडे वेळ, आपण 90 मिनिटं मी पहिल्यांदाच तुम्हाला कमिटमेंट दिली की तुम्हाला जर का विषय समजायचा असेल तर 90 मिनिटांपर्यंत कमिटमेंट आहे, बरोबर की नाही. सो आपल्याकडे अजून वेळ आहे. एक केस सांगतो तुम्हाला की कोरोना लॉकडाऊन, त्यामध्ये शाळा बंद होत्या, सगळं ऑनलाईन चालू होतं, झूमवरती लेक्चर होते. ओके, आई वडील पण घरी, मुलं पण घरी. तर झालं असं की एका मुलीची केस आहे ही, आणि ती 8वी पर्यंत ती झाली, पास झाली कोरोनाच्याच ह्याच्या पिरियडमध्ये. आणि 9वी 10वी आता पुढे महत्वाचं वर्ष, आणि मग 9वीला स्कूल चालू झाले, कोचिंग क्लासेस चालू झाले होते, आणि ऑफलाईन बऱ्यापैकी सगळं सुरू झालं होतं. मग आता ऑफलाईन बऱ्यापैकी सुरू झालं, मग आता एक अडचण अशी आली की पालकांचं असं म्हणणं होतं की आता 2 वर्ष ऑनलाईन मध्ये मुलगी शिकलेली आहे, 7वी पास झाली, 8वी पास झाली, पण कशी झाली सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, सो मग त्यांचं असं म्हणणं की हिला एखादा कोचिंग क्लासमध्ये टाकूया, कारण का 9वी 10वी खूप महत्वाचं वर्ष आहे, म्हणून त्या पालकांनी त्या मुलीला कोचिंग क्लासमध्ये टाकलं. बरं, कोचिंग क्लासमध्ये 9वी 10वीचं त्यांनी पॅकेज घेतला, 1.5 लाख रुपये फी होती, एकत्र भरता येत नव्हती, म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन दिलं मुलीला. ओके, चांगलं केलं की वाईट केलं, चांगलंच केलं. ओके, अग्रीड सगळे तुम्ही. आता पुढे ऐका सगळ्यांनी. आता झालं असं की ऑफलाईन कोचिंग क्लासेस स्कूल चालू झाले त्या मुलीचे, आणि आई वडिलांचे देखील जॉब सुरू झाले. मग आता आई वडील जॉबला गेल्यावरती दोघांचे मोबाईल दोघांबरोबर घेऊन जायचे. आता अडचण अशी आली की शाळेचं काय टेन्शन नव्हतं, पण कोचिंग क्लासचं टेन्शन असं झालं की कोचिंग क्लासवाल्यांनी काय सांगितलं की मोबाईल कंपल्सरी आहे प्रत्येक विद्यार्थ्याला, कारण आम्ही मोबाईलवरती होमवर्क पाठवणार, त्याच्यानंतर मोबाईलवरती आम्ही शेड्युलिंग पाठवणार क्लासचं, की कुठला टीचर कधी अवेलेबल आहे त्यानुसार आम्ही शेड्युलिंग लावणार त्या क्लासमध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी मोबाईल. आता प्रॉब्लेम असं व्हायचा की सगळं शेड्युलिंग, सगळं 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 मोबाईलवरती येणार. मग प्रॉब्लेम असं झाला की आता करायचं काय, पालकांचा टायमिंग आणि त्या मुलीचा टायमिंग मॅच होत नव्हता. मग आता सिच्युएशन अशी आली की काही करून आता मुलीला मोबाईल देणं गरजेचं आहे. मग ऑलरेडी इन्स्टॉलमेंट मध्ये कोचिंग क्लासला ऍडमिशन घेऊन दिलं होतंच, पण आता परत मोबाईल देखील इन्स्टॉलमेंट मध्ये त्या पालकांनी घेऊन दिला, कर्ज काढून. असंच आपण म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे की कर्ज काढून काहीतरी डाऊन पेमेंट भरलं आणि बाकीचे ईएमआय. आता झालं असं की मोबाईल घेऊन दिला मुलीला, काही चुकीचं केलं का? काही चुकीचं नाही केलं. प्रामाणिकपणे एक पालक म्हणून आपली इच्छा काय असते, कारण का मी पालक आहे 2 मुलांचा, की आपल्या मुलाने दिलेल्या गोष्टीचा योग्य वापर करावा. ओके, कारण का जी गोष्ट मला नाही मिळाली ती मी तिला देतोय किंवा त्याला देतोय. सो त्याने त्याचा योग्य वापर करावा आणि आयुष्यामध्ये पुढे जावं, मोठं बनावं. बरोबर की नाही? आता झालं असं, की काही महिन्यानंतर आईने त्या मुलीचा मोबाईल चेक केला. ओके, आणि चेक केल्याच्या नंतर त्या मुलीच्या मोबाईलमध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी निदर्शनात आल्या. ओके, म्हणजे इन शॉर्ट डायरेक्टली सांगायला मला हरकत नाहीये की त्या मोबाईलवरती त्या मुलीने सेक्शुअल व्हिडिओ पाहिले होते, सर्चिंग पण केलं होतं. ओके, आणि हे सगळं त्या मोबाईलमध्ये त्या आईने पाहिलं, आणि जेव्हा त्या आईने पाहिलं ना, पायाखालची जमीन सरली तिच्या, लक्षात घ्या. सगळं तिला एकदम डोळ्यासमोर गेलं की आपण काय सिच्युएशन मधून 2 वर्ष काढली, आणि काय सिच्युएशन मधून आपण तिला हे सगळं ऍडमिशन घेऊन दिलं, मोबाईल घेऊन दिलं. आता करायचं काय?
पण ती आई ना एज्युकेटेड होती, लक्षात घ्या. म्हणून तिने ना तिला काय ओरडली नाही, मारलं नाही, काही बोललीच नाही की मला असं काही कळलं म्हणून. काय झालं, चुकून ती मुलगी ना हिस्ट्री क्लीन करायला विसरली होती. मोबाईलमध्ये आपण ती हिस्ट्री, कुकीज वगैरे ब्राउझरचे क्लीन करतो की नाही, ती विसरली होती आणि तेवढ्यात त्या आईला ते कसं ते निदर्शनात आलं. आईने शांततेने काय केलं, मिस्टरांशी डिस्कस केलं, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांशी तिने डिस्कस केलं, की "मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." ते म्हटले, की "बोल, काय झालं?" तर मग असं-असं मला आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये निदर्शनास आलं. त्यांनाही काय सूचन असं झालं, की "अरे बापरे! आता काय करायचं?" ओके. आणि मग सेम तेही एज्युकेटेड होते, त्यामुळे त्यांनी संयम घेतला, की ते काही तिला बोलले नाहीत. आणि मग त्या दोघांनी शांत विचार केला, की आता आपण काय करायचं? आपला प्रामाणिक प्रयत्न होता, की तिने शिकावं, पुढे जावं आणि यासाठी आपण हा सगळा अट्टहास केला. पण त्याचा असा दुरुपयोग होईल असा आपण कधीच विचार केला नव्हता. आणि ते झालं. मग तेवढ्यात त्यांना असं लगेच सुचलं, की आपण कोणाची तरी मदत घेऊया आणि मग त्याने Googleला सर्च केलं, की बेस्ट काउन्सिलिंग सेंटर, काउन्सिलिंग सर्व्हिस ॲट डोंबिवली, कल्याण डोंबिवली. तर त्यांनाही सर्च केल्याच्यानंतर माझं नाव, आपल्या सेंटरचा पत्ता, माझा नंबर सगळं आलं. कारण का तुम्ही जर Googleला सर्च केलात, तर आपली सगळी हिस्ट्री येते त्याच्यावरती. मग त्याच्यावरती सगळे रिव्ह्यू येतात, की कुणी-कुणी आपल्या कडे सर्व्हिस घेतल्या त्यांचे रिव्ह्यू आहेत. तर मग त्यांनी सगळं वाचलं Googleला जाऊन. ओके. आणि मला फोन केला, की "सर नमस्कार, मी असं-असं बोलतो आहे आणि Googleला मी तुमचं सर्च केलं, फक्त टाकलं, की बेस्ट काउन्सिलिंग सेंटर इन कल्याण डोंबिवली. सो तुमचं नाव, नंबर, पत्ता आला आणि तुमचे मी बघितले बरेचसे फॉलोअर्स आहेत आणि तुमचे रिव्ह्यू पण खूप चांगले आहेत. सो मला एक तुमची हेल्प पाहिजे होती." म्हटलं, "बोला सर, काय हेल्प पाहिजे तुम्हाला?" तर का माझ्या घरी असं-असं घडलं. मग त्याने मला तो पूर्ण झालेली जी घटना आहे ती पूर्ण सांगितली, की असं-असं आहे. तर मग मी म्हटलं, की "ठीक आहे सर, काही हरकत नाहीये. तुम्हाला मी माझी वेळ देतो. तुम्ही माझ्या सेंटरला या." ओके. आणि आई, वडील आणि मुलगी तिघांनी पण माझ्या सेंटरला या आणि आपण मग ह्याच्यावरती काहीतरी उपाय काढूया. ओके. मग ते माझी वेळ घेऊन ते तिघी सेंटरला आले. पहिली सिटिंग झाली, दुसरी सिटिंग झाली. आय थिंक मला वाटतं 3 सिटिंग झाल्या आणि त्या 3 सिटिंगमध्ये तो जो प्रॉब्लेम होता तिचा, तो पूर्ण मी सॉल्व्ह करून दिला, की तिथून पुढे म्हणजे आय थिंक 2 सिटिंग नंतरच तिचं सगळं ते पॉर्न्स व्हिडिओ बघणं, सेक्शुअल कंटेंट सर्च करणं, ते सगळं बंद झालं होतं आणि तिसरी सिटिंग घेतली तेव्हा तर 100% ते क्युअर केलं होतं. येतंय लक्षात. पण हे सांगायचं तात्पर्य असं आहे, की हे सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला. ओके. मोबाईलमध्ये गेम सर्फिंगमुळे अनेक सुसाईड झालेल्या आहेत. त्या पण मी अटेंड केलेल्या आहेत, लक्षात घ्या. PUBGमुळे तर अनेक मुलं सुसाईडचा प्रयत्न करत होते. येतंय लक्षात. आता पण ते फायर करून त्या कुठला गेम आहे ना, त्याच्याने तर पण बऱ्याचशा गोष्टी घडतायत आजूबाजूला. सो या सगळ्यातून ह्यांना बाहेर कसं काढायचं? कुठल्याही मेडिकलमध्ये गोळी नाहीये, औषध नाहीये. कुठल्याही शाळेमध्ये याच्यावरती काही ट्रीटमेंट नाहीये. येतंय लक्षात. पण एक समुपदेशक म्हणून तुम्ही यांना याच्यातून बाहेर काढू शकता. येतंय लक्षात. ते कसं? हे संपूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत, की ताणतणावातून बाहेर कसं काढायचं. केतकी माटेकरच्या चुलत भावाने सुसाईड केलं. माहिती आहे तुम्हाला पुण्यामध्ये? आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली. आय थिंक फर्स्ट का सेकंड इयरला होता इंजिनिअरिंगच्या. सॉरी मम्मी-पप्पा, आय कान्ट फुलफिल युअर ड्रीम्स त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. आणि मी काही काल्पनिक गोष्टी सांगतोय तुम्हाला अशातला भाग नाही. तुम्ही Googleला जा किंवा तुमच्या त्या Facebookला जा. तुम्ही सर्च करा. तर त्याने जी चिठ्ठी लिहिली होती ती ॲज इट इज सोशल मीडियाला आहे. त्याने सुसाईड केलं लिटरली. एज्युकेटेड फॅमिलीमधला मुलगा. आय थिंक त्याचे आई का वडील शिक्षक आहेत आणि लय चांगल्या कंपनीमध्ये पण आहेत. दोघांपैकी एक कंपनीमध्ये कोणतरी आणि एक शिक्षिका आहेत वाटतं. एज्युकेटेड वेल फॅमिलीमधला मुलगा सुसाईड करतो. कारण का तितक्या लेव्हलला त्याचा स्ट्रेस गेला होता. ओके. सो ह्या स्ट्रेसमधून बाहेर कसं काढायचं आहे विद्यार्थ्यांना बघा, जर त्या मुलाला जर का आपल्यासारख्या एखाद्या चांगल्या काउन्सिलरची जर का मदत झाली असती, एखाद्या काउन्सिलरशी संवाद झाला असता, तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता. इथे लक्षात. त्यामुळे एखाद्याचा भाऊ वाचला असता, एखाद्या बहिणीचा भाऊ वाचला असता, एखाद्या आजी-आजोबांचा नातू वाचला असता. ओके. सो हे खूप वेगळं काम आहे आणि हे सगळं काम तुम्हाला शिकवलं जाईल, की एखाद्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, विद्यार्थ्यांना चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं. बरचसं काय कंटेंट आहे, मी सगळं तुम्हाला सांगत बसत नाहीये. पण हा इतका कंटेंट तुम्हाला याच्यात शिकवलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की ह्या शिकवलेल्या कंटेंटचं वापर कसा करायचा? कारण का ते देखील खूप महत्त्वाचं आहे. आज माझ्याकडे बरीचशी लोकं म्हणतात, "सर मी हे शिकलोय, मी ते शिकलोय, ते शिकलोय." पण ते वापरायचं कसं तेच मला माहिती नाही. आपल्याकडे तसं नाही होत.
जे काही तुम्हाला शिकवलं जाईल ना त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला शिकवलं जातं किंवा प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करायचं एखाद्या विद्यार्थ्याचं. ओके. म्हणजेच काय की त्या काउन्सिलिंग मध्ये त्या विद्यार्थ्याला बोलतं कसं करायचं, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे. बरं किती वेळ काउन्सिलिंग करावं, बोलता येतं म्हणून आपण काय 4-4, 5-5 तास काउन्सिलिंग करावं का? बऱ्याचशा गोष्टी आहेत लक्षात घ्या. ओके. म्हणजेच काय की मी तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणार आहे, पण ह्या खूप काही गोष्टी शिकवल्याच्या नंतर त्या गोष्टी वापरायच्या कशा काउन्सिलिंगमध्ये हे देखील तुम्हाला मी शिकवणार आहे, कारण का तेच खूप महत्वाचं आहे. खूप बोलता येतं, त्यापेक्षा कमी बोलता आलं तरी पण चालेल, पण ते मोजकं बोलता येणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात की ज्याच्यातून समोरच्याला रिझल्ट मिळेल. ओके. सो हे तुम्हाला याच्यात शिकवलं जातं की प्रॅक्टिकल समुपदेशन कसं करायचं. अतिशय महत्वाचा टॉपिक याच्यामध्ये अजून एक असतो की समस्यांमध्ये उपाय कसे द्यायचे. कारण का समजा 2 विद्यार्थी तुमच्याकडे येतील, दोघांच्याही समस्या सेमच आहे. ओके. पण एक गोष्ट लक्षात घ्या की दोघांचंही काउन्सिलिंग सेम होणार नाही. तुम्ही म्हणाल का असं? जर समस्या सेम असतील तर काउन्सिलिंग पण सेम झालं पाहिजे असं नसतं. का नसतं? कारण का त्या दोघांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. ओके. त्या दोघांचे फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. त्या फॅमिलीमधल्या मेंबरचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. त्याचं फॅमिलीतलं फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. ओके. त्याचं कल्चर वेगळं असू शकतं, लोकॅलिटी वेगळी असू शकते. लक्षात घ्या. जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणार आहोत ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत आणि हा अभ्यास करूनच त्या विद्यार्थ्याला त्याच्या समस्येवरती उपाय देणार आहोत. असं नाहीये की हां, ह्याला स्ट्रेस आहे, हा उपाय घेतला. हां, ह्याला डिप्रेशन आहे, ह्याला उपाय घेतला. हा मोबाईलमध्ये अडिक्टेड आहे, ह्याला असा उपाय घेतला. याचं कुठेतरी अफेअर आहे, त्याला असं. अशी अजिबात होत नाहीये. अफेअर केसेस खूप वाढत चाललेले आहेत 9th-10th विद्यार्थ्यांचे. येथे लक्षात कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तर विचारूच नका. अगदी लॉज पर्यंत चाललेले आहेत ते. हॉटेल्स आणि लॉज पर्यंत चाललेले आहेत. ओके. सो या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे टीन एज मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते भयानक वाढत चालले आहेत, भयानक वाढत चाललेले आहेत. ओके. म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला मी सांगतो, की जर का फिजिकल रिलेशन जर का 1-2 आठवडे नाही जरी मिळालं, तर ती लोकं त्यांना चिड होते. ओके. त्यांना ते मेंटली डिस्टर्ब होतात. हे त्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडे डिस्कशन झालेलं आहे. म्हणजे माझ्या सेंटरमध्ये जे विद्यार्थी येतात काउन्सिलिंगला, त्या हे डिस्कशन मधले वाक्य मी तुम्हाला सांगतोय, की सर मला सवय झालेली आहे. मला महिन्यातनं 2-3 वेळा लागतंच. हे वाक्य आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, की आज खूप समस्या आहेत या लोकांच्या. ओके. आणि या समस्येवरती उपाय देणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठी समस्या, की काही लोकांचं ज्यांचं कुठे एक्सटर्नल अफेअर नाहीये किंवा असं काहीच नाहीये, त्या मुलांचं असं झालंय, की ते पॉर्न्स व्हिडिओचा आधार घेतायत. सेक्शुअल व्हिडिओज खूप बघतायत ते आणि त्या ॲडिक्शनमध्ये ते अडकलेत. त्याच्यातून त्यांना बाहेर पडायचंय. इथे लक्षात मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे केस आली होती. ओके. आय थिंक काहीतरी तो 2nd इयरला आहे. येस, 2nd इयरला आहे आणि त्याला हे खूप ॲडिक्शन लागलेलं आहे आणि त्याला कळत नव्हतं की काय करावं. त्याला असं त्याने कुठूनतरी YouTubeला वगैरे काहीतरी माझा व्हिडिओ बघितला आय थिंक आणि मग तो मला सर्चिंग केल्याच्यानंतर माझा नंबर घेऊन त्याने मला फोन केला. सर अशा-अशा संदर्भात मला तुम्हाला भेटायचंय. सो हे ना प्रॉब्लेम्स खूप वाढत चाललेत विद्यार्थ्यांचे. पण प्रॉब्लेम आता असा होतोय ना, की ह्या समस्या सांगायच्या कोणाला? सांगू शकत नाही ना. आई-वडिलांशी बोलू शकत नाही. जवळच्या कुठल्या नातेवाईकाशी बोलू शकत नाही. मित्रांशी बोलत होतो, अजून त्याचं बाहेर चुकीचं मार्केटिंग करणार. म्हणजे बोलायचं कुणाचं? त्यामुळे हे विद्यार्थी आतल्यात काय होतात घुसमटतायत, दाबले जातायत आणि त्याच्यातून ना खूप चुकीच्या लेव्हलला ते व्यक्त होतायत. आणि म्हणून आहे ना, आपल्याला त्यांना समजून घ्यायचंय, त्यांचं भविष्य समजून घ्यायचंय आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा द्यायची आहे, की वगैरे बालपण काय असतं, तरुणपण काय असतं, वृद्धावस्था काय असते, त्या वेळेत काय-काय गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, काय-काय गोष्टी इम्पोर्टन्स असतात. ओके. बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तो अभ्यास केल्याच्या नंतर त्याचा वापर हा देखील खूप महत्वाचा आहे. तो वापर कसा करायचा हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. आणि म्हणून हा एक टॉपिक खूप महत्वाचा आहे, की समस्यांवरती उपाय कसे द्यायचे? येतंय लक्षात? त्याच्यानंतर महत्वाच्या काही टिप्स, काही सिक्रेट तुम्हाला मी देईन, कारण का हे देखील खूप महत्वाचे आहेत. कारण का जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, तेव्हा नक्कीच ते चांगलं काम करण्यात त्यांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, सहकार्य मिळावं आणि आपण पुढे जावं यासाठी तुम्हाला कुठेतरी
पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं गरजेचे आहे आणि ती तुम्हाला ह्या 2 टॉपिकमध्ये मी देत असतो, की काही टिप्स आणि काही सिक्रेट्स. कारण कसं असतं, मी नेहमी एक गोष्ट सांगतो, की समाजामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का? जो चांगलं काम करतो ना त्याला ट्रोल केलं जातं. ओके. किंवा मी नेहमी म्हणतो, की ज्या झाडावरती फळं आहेत त्यावरती दगड मारले जातात. ओके. आणि ज्या झाडावरती फळं नाहीत तिथे दगड मारले जात नाहीत. आज जसं मी तुम्हाला सांगतो, की आज आपल्याला काय करायचंय ते एक सक्षम विद्यार्थी समुपदेशक बनून आज समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवायचंय. हे चांगलंच काम आहे ना, पुण्याचं काम आहे. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हे चांगलंच काम आहे ना. पण आता हे काम करत असताना आपण फुकट पण करायचं नाही. पैसे घेऊनच करायचंय. इथे लक्षात. पण आता आपण जर का पैसे घेऊन करणार तर हे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं, की तुम्हाला समाजात सकारात्मक काम करायचं असेल, तर पैसे कशाला घेताय? ओके. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की फुकट केलेल्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो, की फुकट काउन्सिलिंग कधी कोणाचं करायचं नाही. भले तुम्ही ₹200 घ्या, पण ₹200 घेऊन काउन्सिलिंग करा. तुम्हाला भले कितीही लोकांनी नावं ठेवू द्या, की अरे हे म्हणतात फक्त, की आम्ही मुलांचं काउन्सिलिंग करून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतो. पण हे पैसे पण घेतात. आपण काउन्सिलिंगचे पैसे घेतो म्हणजे आपण गुन्हेगार नाही आहोत. इथे लक्षात. पण काही लोक आपल्याला गुन्हेगार ठरवतील, त्याचा फक्त स्वीकार करायचा आणि पुढे आपलं काम चालू ठेवायचं. ओके. सो पैसे घेऊन काउन्सिलिंग करायची आपल्याला. ओके. फुकटमध्ये काउन्सिलिंग करायची नाही. किती लोकांना हे पटतं त्यांनी येस टाइप करा. बघूया किती लोकांना पटतं. फुकट नाही करायची. पैसे घेऊनच करायचे. किती लोकांना हे पटतं, की पैसे घेऊन काउन्सिलिंग केलेलंच योग्य आहे. बघा, माझं पण नेहमी म्हणणं असतं, की बघा आमच्याबद्दलच किती लोकं निगेटिव्ह बोलतात, की हां, हे आता फुकट मोफत वेबिनार घेणार आणि नंतर पैसे मागणार. काय चुकीचं करतो आपण कोर्ससाठी पैसे मागतोय तर? का मी फुकट शिकवावं तुम्हाला? प्रश्न आहे ना? जर मोफत वेबिनार घेतला तर काय गुन्हा केला? मला सांगा विद्यार्थी संपोषक बना. ओके. आणि सुरू करा स्वतःचं संपोषण केंद्र. ₹2000 भरा. असं मी तुम्हाला सांगितलं. भराल का हो मला सांगा? तुम्ही म्हणाल ना, की "सर नक्की तुम्ही काय शिकवणार आहात? किती दिवसांचा कोर्स आहे? कशा स्वरूपात आहे? शिकवणारे कोण आहात? तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? आम्हाला कशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट सिस्टम देणार आहात? तुम्हाला सर" अरे असंख्य प्रश्न आहेत ना. मग ह्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरांसाठी जर का आम्ही एखादा 90 मिनिटांचा मोफत वेबिनार घेतला आणि त्याच्यामध्ये जर काही सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर आम्ही काय मोठा गुन्हा केला. पण तरी आम्हाला काही लोकं गुन्हेगार ठरवतात. त्या Facebookच्या जाहिरातीखाली बघा काही लोकं लिहितात, की हे मोफत काहीच नसतं. हे लोकं पैसे मागतात. पण त्याला हे कळत नाही, की तिथे आम्ही कुठेच लिहिलं नाही, की मोफत कोर्स आहे. माझ्या कुठल्यातरी जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं असतं का, की मोफत कोर्स म्हणून? लिहिणारच नाही ना, कारण मी मोफत कोर्स देतच नाही ना. का मोफत शिकवू मी लोकांना? का मोफत कोर्स देऊ मी लोकांना? काय गरज आहे? दिलं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ते पण दिलं. पण मोफत दिलेल्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते लक्षात घ्या. इथे लक्षात. पण आम्हाला लोकं नाव ठेवतात. आम्ही स्वीकारतो कारण आम्ही दुर्लक्ष करतो. कारण मला एक गोष्ट कळते, की मी प्रामाणिक आहे ना बस बाकी काही नाही. ओके. सो आपल्याला पैसे घेऊनच हे कार्य करायचं असतं लक्षात घ्या. फुकट नाही करायचं. ओके. सो किती लोकं सहमत आहे असा मी प्रश्न केला आणि बऱ्याच लोकांचे मेसेज आले, की येस सर. ओके ग्रेट. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. ओके. चला. आता हे सगळं तुम्हाला मी याच्यात शिकवणार आहे तुम्हाला सगळ्यांना कळलं. ओके. आता अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या मनामध्ये सतत फिरत असतील. ओके. त्यांची उत्तरं देतो आणि आपण शेवटाकडे जातो. आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं सर? हे कोण शिकवणार? मीच शिकवणार तुम्हाला. याच्यामध्ये व्यवसाय मार्गदर्शन हा एक टॉपिक तुम्हाला शिकवलं होतं, की त्याच्यातून तुम्हाला शिकवलं होतं, की ॲज अ बिझनेस कसा करायचा? ओके. नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं अर्निंग करता येऊ शकतं. कसं ते तुम्हाला मी शिकवेन. त्याच्यानंतर जाहिरात कशी करायची? हे पण मी शिकवणार तुम्हाला, की असे कुठले प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाला, की जिथे आपण एकही रुपया खर्च न करता जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचू शकतो, शाळांपर्यंत पोहोचू शकतो, कोचिंग क्लासपर्यंत पोहोचू शकतो. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तुमच्या मनात असू शकतो, की सर खरंच संधी आहे ह्याच्यामध्ये जर आम्ही ठरवलं, की हे तुमचा कोर्स करून आपण काय म्हणतात हे काम सुरू करूया. तर खरंच संधी आहे का? तर मी एवढंच सांगेन, संधी मोठी आहे. कारण का अनेक विद्यार्थी मानसिक आजारी होत चालले आहेत. अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झालेत. तुम्हाला माहिती आहे आजकाल मानसिक आजार विद्यार्थ्यांचा खूप वाढत चाललाय. एकटे हसतात रस्त्याने जाताना. मध्येच ओरडतात, किंचाळतात. एवढंच नाही तर लगेच हायपर पण होतात आजकालची मुलं किंवा लगेच डिप्रेशनमध्ये पण जातात. ओके. सो आज
अनेक विद्यार्थी मानसिक आजारी झालेत, अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झालेत, अनेक ठिकाणी विद्यार्थी दिशाहीन होत चाललेले आहेत, अनेक विद्यार्थी मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, अनेक ठिकाणी स्वतःला संपवण्याचे प्रयत्न होत आहेत, अनेक ठिकाणी विद्यार्थी विरुद्ध पालक स्पर्धा सुरू आहे, अनेक मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. इथे लक्षात, मागच्या 2 आठवड्यापूर्वीची एक केस, सर कशाला शिकायचं, आज न शिकता पण फक्त युट्यूबला व्हिडिओ बघून पण लाखो रुपये कमवता येतात. आता काय बोलाल बोला. बघा हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काउन्सिलर बनायचं आहे ना, आजच्या मुलांचं काउन्सिलिंग करायचं ना, खूप मोठा प्रश्न आहे. सोपं नाही आजच्या मुलांना हँडल करणं. तुम्ही 1000 पुस्तकं वाचा रिलेटेड मार्केट मधली, तुम्ही नाही हँडल करू शकत. हा माझा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. ओके, कारण का प्रश्नच भयानक आहे त्या लोकांचे. येस, पण तुम्हाला मी सगळं शिकवेन, काही टेन्शन घेऊ नका, कारण का मी अनुभव मधून तुम्हाला शिकवणार आहे, कारण का माझ्याकडे अनुभव आहे. ओके, सरळ सरळ तो मुलगा मला म्हटला की सर, न शिकता पण मोठं बनता येतं. धीरूभाई अंबानी 4थी फेल आहे. सचिन तेंडुलकर 10वी. ही उदाहरणं दिली त्या मुलाने. आता काय बोलू मी. माझ्याकडे ती केस का आली होती, कारण अभ्यासाकडे या मुलाचं दुर्लक्ष आहे, क्लासमध्ये जात नाही, स्वतःहून अभ्यासाला बसत नाही, होमवर्क इनकम्प्लीट असतो, सतत तक्रारी येत आहेत, यासाठी माझ्याकडे ती केस आली होती. पण जर का मुलाचं जर का असं जर का हे असेल, तर काय तुम्ही काउन्सिलिंग करणार त्या मुलाचं सांगा. प्रश्न आहे की नाही. कारण त्या मुलाचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे, की जर मोठं व्हायचं असेल तर शिक्षण महत्वाचं नाहीये. त्याने मला तर हे एक उदाहरण दिलं की सर, अक्षय कुमार वेटर होता, तो पण अंडर ग्रॅज्युएट आहे. अजून काय बोला, म्हणजे इतका अभ्यास त्या मुलाने केला होता, लक्षात घ्या. ओके, सो खूप मोठा विषय आहे, तो तुम्हाला मी कोर्समध्ये सगळं समजावेनच. सो हे आज संधी आहे का, हा जो मुद्दा आहे त्याच्यात मला एवढंच तुम्हाला म्हणायचं की आज संधी खूप मोठी आहे. ओके, आज तुम्हाला माहिती आहे का, की अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. आपल्याला तर काहीच नाही मिळालं, बरोबर की नाही. पण आजच्या मुलांना बरंच काही मिळतंय, पण त्या सगळ्याची त्यांना अजिबात किंमत नाहीये. इथे लक्षात, अजिबात किंमत नाहीये. ओके, सो असे ना बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, आणि म्हणून आज आहे ना संधी खूप मोठी आहे. कारण विचार करा, आज आपल्या प्रत्येकाच्या एरियामध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत, स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत. ओके, अनेक सोसायटीमध्ये विद्यार्थी आहेत, त्यामुळे आज लाखो करोडो विद्यार्थी आहेत. फक्त आपण वेळ द्यायला तयार आहोत का, हा मोठा प्रश्न आहे. कारण का तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही यांचं काय करू शकता, काउन्सिलिंग करू शकता, आणि नक्कीच याच्यातून तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता. इथे मी एक गोष्ट नेहमी सांगतो की वगैरे बघा, हा माझा वेबिनार आहे, मी स्पष्ट सांगतो की जे पटेल ते घ्या, नाही सोडून द्या. जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. हा कोर्स केल्या केल्या लगेच तुम्ही काय लाखो रुपये कमवणार नाही. जसं इतर कोर्स मी सांगत राहतो की तुम्ही हा एक कोर्स केला तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल, तुम्ही करोड रुपये कमवाल, अजिबात नाही. माझं एवढंच म्हणणं असतं की हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप काम सुरू करा. ओके, हळूहळू तुम्ही तुमच्या वेळेनुसार रविवारी, शनिवारी किंवा तुमच्या वेळेनुसार एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग घ्या, आणि हळूहळू केसेस वाढवा. जसं तुमचं अर्निंग वाढेल तसं तसं तुम्ही केसेस वाढवा. आणि ज्या दिवशी तुमच्या पगारा इतका पैसा तुम्हाला या क्षेत्रातून मिळायला सुरुवात होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल निर्णय घ्यायला हरकत नाही. पण तोपर्यंत निर्णय कुठलाही घ्यायचा नाही. तोपर्यंत फक्त पार्ट टाइम मध्येच हे काम सुरू करायचं. अर्थात माझ्या संपर्कात जर का तुम्ही येईल राहिलात, मी तर तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये ऍड करणारच, कारण आता तुम्ही वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात. तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर आपल्या मेन ग्रुपमध्ये ऍड करतो, जिथे आपले सगळे विद्यार्थी असतात. ओके, जिथे आमचे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून काय तर ऑल ओव्हर सगळीकडून ते विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला दाखवतो की हा आमचा ग्रुप आहे. ओके, इथे बघा आमचे वेगळे विद्यार्थी जसं की काउन्सिलिंग सेंटर सुरू करतात, तर त्यांच्या जाहिराती असतात, त्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात. ओके, आता बघा हे सुमित्रा करून संशोधन केंद्र, सुमित्रा कांबळे मॅडम त्यांनी चालू केलेलं आहे. काल एक सोनावणे, सुवर्ण सोनावणे मॅडम त्यांनी एक चालू केलं चाळीसगाव मध्ये. ओके, यांनी लोणी कालभोर, यांनी चाळीसगाव, त्याच्यानंतर हे आम्ही त्याची शिबिर ठेवलं होतं. ओके, हे असं बरंचसं काय काय आमच्या इथे चालू असतं. ओके, सो ह्या अशा ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं की जिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी आपण ते शेअर करतो. मी काही मीटिंग्स ठेवत असतो तुमच्या सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर आमची शिबिरं असतात. ओके, आपले काही जे विद्यार्थी आहेत ते सगळे ऍक्टिव्हिटी करतात, त्यांची पण इथे ऍक्टिव्हिटी शेअर केल्या जातात. ओके, सो असं बरंचसं काय काय आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जेव्हा तुम्ही राहता, तेव्हा नक्कीच तुम्हाला मी 100% इथे काय करत असतो, सहकार्य करत असतो. आणि तुम्ही लवकरात लवकर पुढे यशस्वी समुपदेशक बनावं,
आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करावं यासाठी मी प्रयत्न करत असतो. ओके, सो संधी खूप मोठी आहे. बरेच लोक मला म्हणतात सर किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अर्निंग सुरू करा, तर मी नेहमी सांगतो की तुम्ही जर का प्रामाणिकपणे वेळ दिला तर कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने. ओके, आणि नक्कीच यासाठी आपली संस्था तुम्हाला 100% सहकार्य करते. तुम्हाला एकही रुपया वेगळा खर्च करायचा नसतो. ओके, त्याच्यानंतर काही फायदे आहेत का, तर खूप मोठे फायदे आहेत. स्वतःच्या मुलांसाठी याचा जबरदस्त फायदा होतो ह्या पुढचा. तुम्ही स्वतःचं संरक्षण केंद्र सुरू करू शकता. गरज नाही पण तुम्ही शाळेत जा, कोचिंग क्लासमध्ये जा, कॉलेजमध्ये जा, तिथे जाऊन संप्रोषण करा. तुमचं जर घर मोठं असेल तुमच्या घरात तुम्ही चालू करू शकता. लगेच जागा घेण्याची कुठलीही गरज नाहीये आणि घेऊ पण नका. माझं एक स्पष्ट मत आहे. लगेच जागा वगैरे घेऊन सेंटर टाकायची काहीच गरज नाही. ओके, तुम्ही नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहसंरक्षण करू शकता: विद्यार्थी पालक नातेसंबंध, विद्यार्थी ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी शैक्षणिक अडचणी, करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या. तुम्ही नोकरी व्यवसाय सांभाळून स्वतःच्या व्यवसायाने काम करू शकता. तुम्ही शाळा, कॉलेज, क्लासेसमध्ये, सोसायटी, सामाजिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन शिबिर देखील घेऊ शकता. आमचे अनेक विद्यार्थी आहेत ना, वेगवेगळ्या विषयांची शिबिरं घेतात. कोण गोल सेटिंग वरती घेतोय, कोण करिअर वरती घेतोय, कोण व्यक्तिमत्व विकासावरती घेतोय. तुम्ही घेऊ शकता, कारण का इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या कोर्समधून मिळतो. ओके, तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर इयत्ता 7वी पासून 15वी पर्यंतच्या तसेच पुढील सर्व डिप्लोमा डिग्री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं संरक्षण करू शकता. ओके, मग ते विद्यार्थी मराठी मीडियमचे असो, सेमीचे असो, इंग्रजी माध्यमचे असो, कुठलेही असो, कॉन्व्हेंटचे असो, कुठलेही असो, तुम्ही त्यांचं संरक्षण करू शकता. ओके, ह्या कोर्स बरोबर तुम्हाला एक लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम दिली जाते, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे शिबिरं फ्रीमध्ये दिले जातात. ओके, आतापर्यंत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बरेचसे शिबिरं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये पुष्प औषधी उपचार असेल, योग शास्त्र असेल, योगाचा 5 दिवसाचा शिबिर आम्ही घेतला होता, म्युझिक थेरपी असेल. आता मी ध्येय निश्चित 2024चं 2 दिवसाचं शिबिर घेतलं. त्याच्यानंतर मागे आम्ही 5 दिवसांचं आरोग्य शिबिर घेतलं. व्यसनमुक्ती शिबिर आम्ही घेतलं. ओके. त्याच्यानंतर आम्ही भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन याचाही 5 दिवसाचं शिबिर घेतलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की हा कोर्स जेव्हा तुम्ही करता, त्याच्यानंतर तुम्हाला आमच्याकडून बरचसं काय-काय दिलं जातं. त्याचं कारण एवढंच आहे, की ज्ञानी बना, यशस्वी बना. ज्ञान हे आपल्याला यशापर्यंत घेऊन जातं. ज्ञान हे आपल्या प्रगतीचे सगळे मार्ग मोकळे करून देतो आणि अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं. ओके. आणि मग तुम्ही ज्ञानी बनावं, तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्था दर महिन्याला एक शिबिर आयोजित करते. जिथे दर महिन्याला एक वेगळा विषय आणि वेगळा ट्रेनर तिथे असतो. कधी-कधी एखादा विषय मीच घेत असतो. आम्ही आत्तापर्यंत संमोहनशास्त्राचं शिबिर घेतलं होतं. आयुर्वेद आणि आरोग्याचं शिबिर आम्ही घेतलं होतं. मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचं शिबिर आम्ही घेतलं होतं. ओके. आयुर्वेद आणि आरोग्याचं शिबिर आम्ही घेतलं होतं. आत्ता आमचं अजून या महिन्याचं किंवा पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग असं चाललंय, न्यूमरोलॉजी अंकशास्त्र किंवा NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम याचं शिबिर आहे. त्यानंतर ध्यानाचं शिबिर आम्ही लवकरच आयोजित करतोय आणि ही सगळी शिबिरं ऑनलाईनच्या माध्यमातून आपण घेत असतो, की जेणेकरून सहकुटुंब, सहपरिवार तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. इथे लक्षात. सो हा एक जबरदस्त फायदा आहे तुम्हाला, की तुम्हाला ही सगळी शिबिरं अटेंड करायला मिळतील. ओके, आणि हे सगळं जो कंटेंट मी तुम्हाला दाखवला अभ्यासक्रम, तो सगळा मी गेली 17 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला शिकवणार आहे. माझ्याबद्दल मी सुरुवातीला सगळा इंट्रो दिलेला आहे. आपली संस्था कुठे आहे, ते देखील मी सुरुवातीला सांगितलेलं आहेच. ओके. पण तरीही पुन्हा एकदा सांगतो, की आपण मुंबईमध्ये असतो आणि आपली जी संस्था आहे ती टोटली लीगली आहे. ही आपलं नोंदणी प्रमाणपत्र आहे आणि धर्मादाय आयुक्ताकडे, महाराष्ट्र शासनाकडे, चॅरिटी कमिशनरकडे आपण नोंदणीकृत आहोत. ओके. आपण ISO सर्टिफाईड आहोत. एवढंच नाही तर आपण शासनाच्या जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत. म्हणजे नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल. ओके. बऱ्याचशा डिपार्टमेंटला आपण कनेक्टेड आहोत. लवकरच आपण WHO ला पण कनेक्टेड होत आहोत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कनेक्टेड होत आहोत. RCI, ओके, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, त्याच्याशी आपण कनेक्टेड होत आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की जे सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाणार आहे, ते सर्टिफिकेट खरंच ज्युनियर आहे आणि त्याच्यात तुम्ही सहज प्रॅक्टिस करू शकता. त्या सर्टिफिकेटवरती तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, आमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, नीती आयोग, आयुष मंत्रालय, ह्युमन राईट्स, स्किल इंडिया यांचा लोगो असेल, ISO सर्टिफाईडचा लोगो असेल आणि तुम्ही या सर्टिफिकेटवरती बिनधास्त एक काउन्सिलर म्हणून काम करू शकता. स्वतःला प्रेझेंट करू शकता. तुम्ही स्वतः सेंटर पण चालू करू शकता. त्याची संपूर्ण लीगल जबाबदारी ही आमच्यावरती असेल. ओके. आपल्याकडे अनेक विद्यार्थी आहेत, की त्यांनी हे सगळं काम चालू केलेलं आहे. त्यांचं नाव, नंबर, पत्ता मी तुमच्या समोर दाखवत आहे. मी ग्रुपमध्ये पण टाकेन. तुमचा जास्त वेळ घेत नाही आता इथे.
ओके. हे आनंद सर आहेत, त्यांनी मला दिलेले आहे. धन्यवाद सर. आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली. 500 रुपये फी दिली आहे. उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. हा त्यांचा नंबर आहे, हा त्यांचा फोटो आहे, जाहिरात आहे त्यांची. थोडीशी क्रॉप करून मी टाकलेली आहे. का तर तुम्हाला खोटं नाही वाटावं, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आजकाल कोणी येतं, काही दाखवतं आणि मग चुकीचं पण ते असतं. सो मला चुकीचं नाही काही दाखवायचं, म्हणून मी ती जाहिरात ठेवली आहे. तुम्ही फोन करून व्हेरीफाय करू शकता. हे सौरभ सर आहेत, यांचे कोचिंग क्लासेस आहेत. ओके. माटुंगा, टिळकनगर, मुलुंड, ठाणे, नाशिक एवढ्या ब्रांचेस आहेत. त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला आपल्या कोर्स बद्दल. प्रोफेसर सौरभ सर करून आहेत ते. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. ह्या श्रावणी मॅडम आहेत. थँक्यू सर. मी सायकोलॉजी मध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं, तितकं या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू. जसं मगाशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं बघा, की माझ्याकडे अनेक लोक आहेत की जे ऑलरेडी सायकोलॉजी बॅकग्राऊंड आहेत. ओके. आणि त्यांचं मला जे अभिप्राय आले ते हेच आहेत की सर, जे आतापर्यंत कुठे शिकायला मिळालं ते तुमच्या ह्या कोर्समध्ये शिकायला मिळालं. कारण तुम्ही जे सांगता ते प्रॅक्टिकली आहे आणि आम्ही जे शिकलो ते फक्त थेरिटिकली होतं. ओके. चलो. ह्या जयश्री मॅडम आहेत. सर, मी ऑनलाईन आणि ऑफलाईन संशोधन सुरू केलं आहे. आतापर्यंत 2 वेळा संशोधन केलं आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळालं. तुम्हाला एक मी सिक्रेट सांगतो. म्हणजे आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी असे आहेत ना, पहिल्या महिन्यामध्येच त्यांनी फी रिकव्हर केली आहे. बरं, आपण काही त्यांच्याकडनं रॉयल्टी मागत नाही, आपण काही त्यांच्याकडनं कमिशन मागत नाहीये, आपण त्यांच्याकडे काहीच मागत नाहीये. जे काही फी घेतात ते 100% त्यांचं त्यांना असतं. पहिल्या महिन्यापासून चांगल्या पद्धतीने अर्निंग करतात, लक्षात घ्या. ओके. चला. या कोर्समुळे उत्तम प्रकारे संशोधन करता येत आहे. संशोधन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत आली. याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम खूप छान पद्धतीने हाताळता येतात. याचाही खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. ओके. कारण का या कोर्समुळे खरंच स्वतःमध्ये देखील काय होतं, बदल होतो. म्हणजे मी तुम्हाला एक अभिप्राय ते दाखवू शकतो, कारण का तोही खूप गरजेचा आहे. नाहीतर काही लोकांना वाटेल की सर असं कोणी हे करेल, काय म्हणतात त्याला, लिहून काय कोणी खोटं देईल. लाईव्ह तुम्हाला एक मी अभिप्राय दाखवतो. संग्राम सर आहेत, शिक्षक आहेत, पत्रकार पण आहेत. त्यांचा एक लाईव्ह अभिप्राय होता. मग आपण शेवटाकडे चाललो आहोत. नमस्कार, मी संग्राम कासले, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. गेली 10 वर्ष मी पत्रकार आणि समतादूत म्हणून काम करत आहे. त्याचप्रमाणे मी 3 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड आहे, परंतु ती संधी मिळाली नाही. पण 8 दिवसापूर्वी फेसबुकवर मी ध्रुवा एज्युकेशनची एक ॲड पाहिली होती, विद्यार्थी समुपदेशनाची. आणि त्यामुळे मी निश्चय केला की हा कोर्स करायचा. आणि हा 8 दिवसाचा कोर्स मी केला. अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर सकपाळ सर यांनी मार्गदर्शन केलं. मुळामध्ये ऑनलाईन असलं तरी ते वर्गात बसून शिकवतायत असं मला या ठिकाणी वाटत होतं. आणि या कोर्सच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट म्हणजे मी स्वतःमध्ये काही बदल केले. त्याचबरोबर मी लवकरच विद्यार्थी समुपदेशनाचं केंद्र सुरू करणार आहे. तुम्हाला जर विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवायचं असेल, कारण विद्यार्थी ही भविष्याच्या दृष्टीने राष्ट्राची संपत्ती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्याचा उपक्रम तुम्हाला करायचा असेल आणि तुमची मनापासून इच्छा असेल तर अवश्य या विद्यार्थी समुपदेशन कोर्सला प्रवेश घ्या. धन्यवाद. ओके. सो हा अभिप्राय आहे या सरांचा. ओके. सो असे अनेक अभिप्राय आहेत, मी सगळे तुम्हाला दाखवत बसत नाही किंवा सगळे सांगत बसत नाही, कारण आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. आपण पुढे जाऊया. आमचे एक विद्यार्थी आता ह्या वेबिनार मध्ये आहेत, सुदर्शन सर. त्यांनी एक मेसेज केला, सर माझे 800 रुपये वसूल झाले आहेत. ओके. ग्रेट ग्रेट सर, थँक्यू व्हेरी मच. ओके. सो असं बरंचसं काय काय आहे. ओके. हे आमचे अजून विद्यार्थी आहेत बघा. जसे मगाशी तुम्हाला सांगितलं की हा कोर्स केल्याच्यानंतर तुम्ही एक काउन्सिलर तर बनता, पण तुम्ही एक ट्रेनर पण बनता, एक वक्ता पण बनता. ओके. दिलीप सर यांनी बघा काय टाकलंय, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे 8वी ते 10वीच्या 2000 विद्यार्थ्यांना ध्येय, मोबाईल, व्यसन, लैंगिक विषयांवरती शनिवार रोजी मार्गदर्शन. ओके. हे रवींद्र सर आहेत, त्यांनी देखील बघा हे अभिप्राय दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या मिताली मॅडम आहेत. ओके. ह्या प्रिया मॅडम आहेत. खूप खूप काही गोष्टी आहेत, मी सगळं दाखवत बसत नाहीये. देवेंद्र सरांचा अभिप्राय बघा, सर खूप छान मार्गदर्शन केले. आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन असून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. म्हणजे जे मी काय सगळं मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय ते हेच आहे. ओके.
ह्या डॉक्टर स्मिता आहेत, त्यांनी पण मेसेज केलाय, सर खूप छान आहे, मला शाळांमध्ये मार्गदर्शनासाठी बोलवतात, त्यात खूप उपयोग होतो. ओके, स्नेहल मॅडमचा अभिप्राय बघा, सर हा कोर्स करून मला खूप काही गुपित समजले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा प्रकारे काउन्सिलिंग करायचे हे सर्व खूप सोप्या प्रकारे समजून सांगितले ह्या कोर्समध्ये. ओके, असं खूप काय काय आहे. मी आता सगळंच वाचत बसत नाही, फक्त एकच प्रश्न आता सगळ्यांना करतो आणि ह्याचा शेवट करतो की हा अभ्यासक्रम शिकायला किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. ओके, आणि मग मी तुम्हाला अभ्यासक्रम दाखवतो, त्याची प्रवेश प्रक्रिया सांगतो फास्ट. हा अभ्यासक्रम माझ्या ह्या अनुभवातून शिकायला किती जण तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. हे मनीषा मॅडम आहेत, त्यांचा अभिप्राय बघा, तुम्ही येस टाईप करा, मी हे पण बोलत राहतो. शारदा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत, आज माझा पहिला उपक्रम पूर्ण झाला. ओके, बरीचशी मंडळी आहेत त्यांनी पहिल्यांदा असे प्रोग्राम घेतलेत. ओके, हा जसा मागाशी हा बघा, भरत तथे सर यांनी पण मला लिहिलंय, मी पहिल्यांदा अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एक कार्यक्रम घेतला. म्हणजे ह्या मंडळीने आयुष्यात कधी असे प्रोग्राम घेतले नव्हते, पण आपला पोस्ट केल्याच्या नंतर ह्या लोकांनी पहिल्यांदा हे घेतलं. प्रामाणिकपणा एवढा त्यांच्यात की त्यांनी स्पष्ट लिहिलंय की इट्स अ फर्स्ट टाइम, हे पहिल्यांदा केलंय. हा प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे, बरोबर की नाही? आणि इतकं तुम्हाला ह्या कोर्समध्ये मिळतं, लक्षात घ्या. ह्या संजय सरांनी एक बघा अभिप्राय दिलाय, सर मी तुमच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी घेतलेल्या समुपदेशनाची ही पावती आहे. या परीक्षे अगोदर ही मुलगी खूप डिप्रेशन मध्ये होती, कॉलेजमध्ये जायला नको म्हणत होती, कोणाशीही बोलत नव्हती, घाबरलेली होती. मला भेटल्यानंतर ती कॉलेजमध्ये जायला तयार झाली आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे की ही युनिव्हर्सिटी एक्झाम देऊन कॉलेजमध्ये सेकंड आली. खोटं वाटत असेल, संजय शिंदे सरांचा मी नंबर तुम्हाला फॉरवर्ड करतो. ओके, बिनधास्त तुम्ही त्यांच्याशी व्हेरीफाय करू शकता. आम्ही कुठलेही खोटे अभिप्राय किंवा खोटं स्टेटमेंट माझ्या वेबिनारमध्ये आतापर्यंत कधी मी दिलं नाही आणि मला गरज पण पडत नाही. ओके, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर का तुम्ही इथे गेलात आपल्या युट्यूबला, तर फक्त दुर्वा एज्युकेशन नावाने तुम्ही सर्च करा. बघा, आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे तुम्हाला नाव, नंबर, पत्ता सगळे मिळतील. आपल्या अनेक विद्यार्थ्यांचे तुम्हाला इथे यशोगाथा बघायला मिळतील. ओके, बघा मी युट्यूबला गेलो, दुर्वा एज्युकेशन मी सर्च केलं, इथे तुम्ही फक्त व्हिडिओज मध्ये जायचं. ओके, व्हिडिओजला गेल्याच्या नंतर तुम्हाला बघा अनेक अभिप्राय बघायला मिळतील, अनेक लोकांच्या यशोगाथा बघायला मिळतील. हे बघा, ओके, हे सगळे ज्योती खरात मॅडम पुणे, आरती गरुड मॅडम शिक्षिका कराड, हे सगळे गोल सेटिंगचे मी हे टाकले. विकास त्यानंतर ह्या यशोगाथा सगळ्यांचे बघा, नाव, नंबर सगळ्यांचे दिलेत. मी आता ग्रुपमध्ये पण आपल्या टाकेन, मी तुमचा आता इथे जास्त वेळ घेत नाही, पण तुम्ही बिंदास त्या लोकांना व्हेरीफाय करू. आता जे संजय सर मी तुम्हाला जे म्हटलं ना, त्यांचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो बघा, हे संजय सर, या व्हिडिओमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. ओके, सो हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता युट्यूबला वगैरे जाऊन, काहीच हरकत नाही. सो हे कार्य आपल्याला करायचं, लक्षात घ्या. आपल्याला कुठलीही बोलबच्चनगिरी करायची नाही, कुठलंही मार्केटिंग करायचं नाहीये, तर आपल्याला खरंच प्रामाणिकपणे एक संशय म्हणून काम करायचं आहे की समाजामध्ये खरंच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे, दिशा होत चालली आहे, त्यांना आपल्याला काय करायचं, सहकार्य करायचं आहे. आणि यासाठीच आजचा हा माझा वेबिनार होता. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला की किती जण हे कार्य करायला तयार आहेत. तुम्ही सगळ्यांनी येस टाईप केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि कौतुक. ओके, आता हा कोर्स कशा पद्धतीने तो थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो आणि शेवट करतो. ओके, येस, बघा हा संपूर्ण जो कोर्स आहे ना, तो व्हिडिओच्या माध्यमातून आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. आणि हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला काही जास्त खर्च नाहीये, एक नॉर्मल रजिस्ट्रेशन चार्जेस असणार आहे. ओके, पण प्रथम हा कोर्स कसा आहे तो मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हा कोर्स बघण्यासाठी कुठली फिक्स वेळ नाहीये. जसं की आता आपल्या वेबिनारला 8 वाजता फिक्स वेळ होती, याला फिक्स वेळ नाहीये. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना अभ्यास करा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, त्या दिवशी अभ्यास करा. म्हणजे देर इज अ नो फिक्स टाइम. ओके, हा कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरती बघू शकता, लॅपटॉप, टॅब, जे काय तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोर्स बघायचा कसा, तर याला एक विशिष्ट नियमावली आहे. काय नियमावली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे की हा कोर्स बघण्यासाठी तुम्हाला एक एअरफोन घ्यायचा आहे, कारण का एअरफोन लावूनच हे व्हिडिओ बघायचे असतात. ओके, आणि हे व्हिडिओ बघत असताना तुमच्या समोर वही आणि पेन पाहिजे. ओके, हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही टीव्ही बंद ठेवायची, अभ्यास
किंवा आपण म्हणूया की इतर काही गोष्टी करत असाल, काम करत असाल, जेवत असाल, तर जेवता जेवता किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये हे व्हिडिओ बघायचे नाहीत. जेव्हा तुम्हाला हा अभ्यास करायचा असेल तेव्हा तुमच्यासमोर वही, पेन आणि तुमचा एअरफोन असणं गरजेचं आहे आणि फक्त तुमचं संपूर्ण फोकस या अभ्यासक्रमाकडे असणं गरजेचं आहे. ओके. सो वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला लिहायचं असतं की मला एक सक्षम संकुशक बनायचं आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती दिवस पहिला असं तुम्हाला टायटल टाकायचं आहे आणि मग दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर तुम्हाला 2 व्हिडिओ दिवस पहिल्याचे बघायचे. आता हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जे काही समजलं ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये लिहून काढायचं तुमच्या वहीमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावरती दिवस दुसऱ्याचे 2 व्हिडिओ बघा, ते देखील लिहून काढा. दिवस तिसरा दिवस तिसऱ्याचे 2 व्हिडिओ बघा आणि मग ते उतरून काढा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघायचे आणि त्याच्या नोट्स काढायचे. येते लक्षात? ओके. असा हा 8 दिवसांचा कोर्स आहे, ऑनलाईन व्हिडिओ कोर्स. ओके. आता याने काय होतं ते तुम्हाला मी सांगतो, की सायन्स काय सांगतं, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा 2 पेक्षा जास्त ज्ञानाचा जेव्हा तुम्ही वापर करता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला जास्त कळते, तुमच्या स्मरणात राहते. ओके. म्हणजे इथे ही व्हिडिओ बघताना तुम्ही काय करणार आहात, तर डोळ्याने बघणार आहात, तोंडाने वाचणार आहात, कानाने ऐकणार आहात. एकाच वेळेला 3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आहात आणि म्हणून तुम्हाला ते 100% ग्रास्पिंग होतं, आकलन होतं. सायन्स पुढे जाऊन काय सांगतं, की जी गोष्ट तुम्ही ग्रास्पिंग केलीत, ती गोष्ट जर का तुम्ही लिहून काढलीत, तर ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतं. तुम्हाला परत ते आठवायची गरज पडत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, की तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या भाषेमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश जे तुम्हाला कम्फर्ट वाटतं त्या भाषेमध्ये तुम्ही तुमचे नोट्स तयार करायचे, की जेणेकरून तुम्हाला ते कायमस्वरूपी काय स्मरणात राहील. ओके. सो ही नियमावली आहे आपल्या अभ्यासक्रमाची आणि म्हणून आमचे जे विद्यार्थी हा अभ्यास करतात ते नक्कीच ह्या अशा पद्धतीने कार्य करतात, कारण का त्यांनी ही नियमावली फॉलोअप केली. नाहीतर बरेच लोक काय करतात, हा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहेत ना, मग चला ट्रेनमध्ये जाता जाता, बसमध्ये जाता जाता किंवा मग घरी टीव्ही बघता बघता किंवा काम करता करता व्हिडिओ ऐकूया, जेवताना व्हिडिओ ऐकूया. तर मी एवढंच सांगतो की तुम्ही काउन्सिलर बघू शकत नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे वेळ काढून ही व्हिडिओ अभ्यासायचे आहेत. मग मी म्हणत नाही की तुम्ही तो 3 तास काढा, 4 तास काढा, अजिबात नाही. अर्धा तास काढा, 45 मिनिटं काढा, पण प्रामाणिकपणे काढा. येते लक्षात? या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हा अभ्यास करायचा आहे. ओके. बरं, जेव्हा तुम्हाला कधी काही शंका असेल, अडचण असेल, तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल, बिनधास्त तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकता, मला मेसेज करू शकता, मला तुम्ही फोन करू शकता, माझ्याशी तुम्ही लाईव्ह डिस्कस करू शकता. म्हणजे इथे असं काही नाहीये की बाबा आता आम्हाला काही प्रश्न असेल तर आम्ही काय करू. इथे तुम्हाला कोर्स दिला आणि तुम्ही कोण, मी कोण असं अजिबात होणार नाही. तर तुम्हाला इथे आपल्याकडनं ही सुविधा दिली जाणार आहे, की तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असेल, अडचण असेल, तर तुम्ही बिनधास्त काय करा, आमच्याशी संवाद साधा. ऍडमिनला 2 नंबर आहेत, एक माझा, एक ऑफिसचा आहे. तुम्ही कधीही आम्हाला मेसेज करू शकता, फोन करू शकता. येते लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. शिवाय महिन्याला मी तुम्हाला एक जनरल मीटिंग घेत असतो, तुम्हाला शिबिरं देत असतो. कारण आपण नेहमी संपर्कात असतो, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि शिवाय आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटी बघून तुम्हाला देखील काय होतं, तिथे सहकार्य मिळतं. ओके. सो हा 8 दिवसांचा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, ज्याचा अभ्यास तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करायचा आहे. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली उद्दिष्ट साध्य करावीत किंवा व्हावीत म्हणून तुम्हाला हे जो काय व्हिडिओ अभ्यासक्रम आहे हा, तो तुम्हाला लाईफ टाईम देतोय आपण. कारण इथे लिमिटेशन आपण ठेवत नाही, कारण आम्हाला एवढं माहिती आहे की आज प्रत्येक जण कुठे ना कुठे एंगेज आहे. त्यामुळे 8 दिवसात हे व्हिडिओ बघायला त्यांना शक्य होईलच असं अजिबात नाहीये. ओके. सो इथे एवढंच तुम्हाला मी सांगेन, की हे 8 दिवसांचे 16 व्हिडिओ तुम्ही लाईफ टाईम कधीही बघू शकता. तुमच्या वेळेनुसार बघू शकता. ओके. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल, तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य केलं जाईल. एखाद्या केसमध्ये मला जर वाटलं, की सर अशी केस आहे मुलाची आणि ती माझ्याने हँडल होत नाहीये. सो प्लीज तुम्ही गायडन्स करा. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला गायडन्स केलं होतं. ओके. त्यानंतर डिस्काउंट कुपन, लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम आणि व्हॉट्सअप ग्रुप. ओके. सो हे सगळं तुम्हाला दिलं जातं. या सगळ्याची फी किती आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. पण ही फी तुम्हाला भरायची नाहीये. ओके. याची फी जी आहे ती 5,999 पण तुम्हाला भरायची नाहीये. पण मग हे फुकट आहे का? तर फुकट पण नाही. कारण की मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की फुकटाची किंमत नसते. सो तुम्हाला काहीतरी भरावं लागेल. ओके. सो पैसे भरून हे सगळं शिकण्यासाठी किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा. ओके. हे लास्ट आहे. याच्यानंतर तुम्हाला मी येस टाईप करायला सांगणार नाही. पैसे भरून हे सगळं शिकण्यासाठी किती जण तयार आहेत? कारण कसं आहे ना,
एखादी गोष्ट मिळवायची असेल तर काहीतरी आपल्याला गमवावं लागतं. आपल्या भगवद्गीतेने काय सांगितलंय की पेराल तरच उगेल. ओके, कर्माचा सिद्धांत आपल्याला शिकवलाय की नाही. जर कर्मच नाही केली आपण तर फळ मिळेल का? नाही. आणि म्हणून आपल्याला आहे ना इथे कर्म करायचे आहेत, आपल्याला शिकायचंय आणि त्या शिकण्यासाठी आपल्याला पैसा टाकायचा आहे. ओके, सो पैसे भरून किती जण तयार आहेत हे शिकायला. त्यांनी येस टाईप करा फास्ट. चला ग्रेट, खूप लोकांनी मेसेज केला की येस सर. ओके चला, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि तुमचा जास्त वेळ नाही घेत पुढे जातो. कसं आहे माहिती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातला एकमेव असा हा भाग आहे एज्युकेशनचा, नॉलेजचा, ज्ञानाचा, की ज्याच्यावरती ना तुम्ही जेवढं खर्च कराल ना तेवढं कमीच आहे. मी आतापर्यंत जवळपास 10 ते 12 लाख रुपये स्वतःचे टाकलेत, तेव्हा पुढे इथपर्यंत पोहोचू शकतो. ओके, आणि मी एवढं सांगेन की त्याच्या कितीतरी पटीने मी रिकव्हर पण केलेत. कारण का, ज्ञानावरती खर्च केलेला पैसा हा ना, खरंच सांगतोय तुम्हाला, कुठलीच बँक जेवढी रिटर्न देऊ शकत नाही ना, तेवढं रिटर्न हे ज्ञान देतं. आणि म्हणून तिथे नेहमी खर्च करावा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की परिस्थितीला कोण बघून बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात आपल्याला, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. आणि म्हणून वेळेला जपा. कारण का, प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. बघा, 2023 आला कधी, गेला कधी, काहीच कळलं नाही. 2024 मधले 6 दिवस गेले, इथे लक्षात, 365 दिवसामधले झाले 6 दिवस गेले. म्हणजेच काय, की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि म्हणून तिला जपणं खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या. ओके, सो ग्रेट की तुम्ही सगळ्यांनी तयारी दाखवलीत की आम्ही पैसे भरून हे सगळं शिकण्यासाठी तयार आहोत. ओके, सो किती रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते तुम्हाला मी सांगतो, की जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे हे काम करायचं असेल, एक सक्षम समुपदेशक म्हणून पुढे यायचं असेल, तर तुम्हाला 50% सवलत दिली जाते. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,999 भरायचे. आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना, तर सहज इतकी रक्कम निघून जाते. पण त्याच रकमेमध्ये तुम्हाला एक संधी आहे स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करण्याची. एक संधी आहे स्वतःचं एक वेगळं करिअर सुरू करण्याची. एक संधी आहे तुम्हाला स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची. ओके? सो या संधीचा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. ही फी कुठे भरायची, तर 9699367799 गुगल पे, फोन पे, पेटीएम याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळ्यांनी. ओके, आणि फी भरल्याच्या नंतर तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे, तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी. तुमचं नाव आणि ईमेल आयडी आम्हाला पाठवल्याच्या नंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचं युजर आयडी, पासवर्ड पाठवला जाईल आणि तुम्ही पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये अभ्यास करायला सुरुवात करू शकता. ओके, सो तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडवू शकतो. येते लक्षात. आणि म्हणून आजच्या आज तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. कारण जी ऑफर मी तुम्हाला सांगितलेली आहे 50%ची, ती ऑफर फक्त त्याच समुपदेशकांना मिळणार आहे, जे समुपदेशक आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणार आहे. ओके, सो आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही नोंदणी करायची आहे. जर काही शंका असेल, प्रश्न असेल, बिनधास्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण का आता वेळ खूप झालेला आहे, मी तुमचा वेळ जास्त घेत नाहीये. ओके, सो मला एक मेसेज करा. जर समाधानकारक उत्तर तुम्हाला आमच्याकडनं मिळालं, तरच आपल्या नावाची नोंदणी करा. नाहीतर हात जोडून विनंती आहे की कुठलीही जबरदस्ती आम्ही इथे करत नाही. कारण का, समुपदेशक बनवणं ही जबरदस्ती नाहीये. तुम्ही समुपदेशक बनून इतर विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणं ही देखील जबरदस्ती नाहीये. बरोबर की नाही? किंवा मी नेहमी म्हणतो की हे काम जबरदस्तीने करता येत नाही. ओके, आणि म्हणून कुठलाही प्रश्न, कुठलाही काही शंका असेल तर ती मनात ठेवू नका. ज्ञानी बना, अज्ञानी राहू नका. कारण का, संवाद साधलात तर नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि उत्तर मिळालं की तुम्ही नक्कीच ज्ञानी बनाल. आणि जर का उत्तर नाही मिळालं तुम्हाला, तुम्ही जर का तुमचा प्रश्नच नाही विचारलात, तर तुम्ही अज्ञानी राहाल. ओके, आणि म्हणून तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला एवढंच सांगेन की संवाद साधा. ओके, सो धन्यवाद. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही सगळे शेवटपर्यंत थांबलात, हा विषय समजून घेतलात. सुरुवातीला थोडीशी गडबड झाली, पण आपला विषय थोडासा लेट सुरू झाला. लिंकचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून उशिरा सुरू झाला आणि उशिरा संपला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. काही राहिलं असेल तर माफी मागतो, काही चुकलं असेल तर माफी मागतो. कोणाच्या चॅटिंगला रिप्लाय दिला नसेल तरी पण माफी मागतो. कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की आधीमध्ये मी कोणाला रिप्लाय देणार नाही, कारण का वेबिनार वेळ संपणार नाही. ओके, आणि कधी कधी काय होतं की चॅटिंग मध्ये ना मेसेज वरती निघून जातात. सो नंबर दिला आहे, बिनधास्त मला प्रश्न विचारा. आणि जर समाधानकारक तुम्हाला उत्तर मिळालं तरच ऍडमिशन घ्या, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या.
आणि असंच शिकत राहा. एवढं बोलून मी माझं आजचं हे वेबिनार आहे तो इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.